नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वेलकम टू स्वाध्याय ई लर्निंग यूट्यूब चॅनल. आपण करतोय कंप्लीट कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स ऑन पंचायत राज आणि आपल्या पंचायत राजच्या लेक्चर सिरीजमधलं आजचं आपलं पुढचं लेक्चर आहे ग्रामपंचायत या टॉपिकवरती. तर लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना आहे की आपण जे पंचायत राजचं वर्कबुक या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे, तर ते ज्या लोकांना घ्यायचं आहे, तर जे लोक इच्छुक आहे त्यांनी कृपया त्याच्यासाठी लवकरात लवकर या लेक्चर खाली दिलेल्या पेमेंट लिंकवरती जाऊन पेमेंट करायचं आहे. ठीक आहे, तर जितक्या लवकर तुम्ही कराल तितक्या लवकर ते तुम्हाला रिसीव्ह होईल आणि तुम्ही अभ्यासाला लागू शकता. आणि हे मी का सांगतोय, कारण आपण त्याच्या लिमिटेड कॉपीज ठेवल्या आहे, त्याच्यामुळे आपण काही काळाने ती लिंक डिसेबल करणार आहे. ठीक आहे, त्याच्या पुढे आपण त्याचं सेलिंग बंद करणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे इच्छुक लोकांनी लवकरातल्या लवकर त्याच्यासाठी नोंद करायची आहे. तर हा सूचना झाली. आता आपण आजच्या लेक्चरकडे येऊ. आजचं लेक्चर जे आहे ते ग्रामपंचायत या टॉपिकवरती आहे, जे थोडंसं मोठं असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तशा हिशोबाने प्लॅन करूनच लेक्चरसाठी बसा. आणि ज्यांच्याकडे वर्कबुक प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये आहे त्यांनी ग्रामपंचायतीचा टॉपिक उघडा आणि आपण लगेचच सुरुवात करूया. तर बघा, ग्रामपंचायत समजण्यापूर्वी आपल्याला थोडीशी पार्श्वभूमी त्याची माहिती पाहिजे. तर बघा, राज्यघटनेमधल्या कलम 40 नुसार ग्रामपंचायतींची स्थापना केली पाहिजे असं त्या ठिकाणी संविधानाने आपल्या राज्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे सरकारला काय सांगितलं आहे की तुम्ही भविष्यात जाऊन ग्रामपंचायतींची स्थापना करा. हे दिलेलं आहे DPSP मध्ये, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. ठीक आहे, हे नॉन बाइंडिंग आहे. त्याच्यामुळे सरकारने सुरुवातीला याच्यावरती दुर्लक्ष केलं होतं आणि पुढे जाऊन 1992ला घटनादुरुस्ती करण्यात आली आणि ज्याच्यानुसार याला घटनात्मक दर्जा देण्यात आला. ठीक आहे, ग्रामपंचायत एक्झॅक्टली काय आहे, तर ग्रामपंचायत हे लोकशाहीचं विकेंद्रीकरण म्हणजे डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन करणारा सर्वात शेवटचा घटक आहे. ठीक आहे, तर सगळ्यात खालचा स्तर आपण कशाला म्हणू लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाचा, तर तो आहे ग्रामपंचायत. ठीक आहे, आता महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती कशा स्थापन झाल्या, तर त्याच्यासाठी एक कायदा आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, मुंबई विलेज पंचायत ॲक्ट 1958 1958. हा कायदा जो आहे याच्या कलम 5 नुसार, ठीक आहे, या कायद्यातलं जे काही कलम 5 असेल किंवा सेक्शन 5 असेल याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतींची स्थापना केली जाते. आणि हा कायदा कधीपासून लागू झाला आहे, तर 1 जून 1959 पासून. ठीक आहे, तर ही तारीख महत्त्वाची आहे, आपल्याला तारीख लक्षात ठेवायची आहे. तर कंबाईन सारख्या परीक्षांमध्ये आपल्याला ही तारीख विचारली जाऊ शकते. ठीक आहे, मग आता हा कायदा कुठे कुठे लागू आहे, तर बघा, हा अधिनियम महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका व कटक मंडळे यांची क्षेत्रे सोडून संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, मनपा, नपा किंवा नगरपंचायत यांचं जर काही एरिया असेल तर तो सोडून इतर संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे. ठीक आहे, तर मग हे पण एक गोष्ट आहे जी थोडी लॉजिकली आपण गेस करू शकतो. ठीक आहे, ती पण लक्षात ठेवायची आहे. आणि नंतर काय झालं की 2012 साली या कायद्याचं नाव बदलून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 असं करण्यात आले. ठीक आहे, म्हणजे बघा, 1958ला जेव्हा कायदा बनला तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वात नव्हतं, तर मुंबई राज्य अस्तित्वात होतं किंवा ज्याला बॉम्बे म्हणायचे एक्झॅक्टली. ठीक आहे, तर मग त्याच्यामुळे या कायद्याचं सुरुवातीचं नाव बॉम्बे विलेज पंचायत ॲक्ट असं होतं. ठीक आहे, आणि पुढे जाऊन जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात असे 2 वेगळे राज्य तयार झाले तेव्हा हा जो बॉम्बे ग्रामपंचायतचा ॲक्ट आहे हाच दोन्ही राज्यांनी ॲडॉप्ट केला आणि त्याच्यानुसारच कामकाज चाललं. आणि 2012 साली काय केलं, तर त्याचं नाव बदलून बॉम्बेच्या ऐवजी किंवा मुंबईच्या ऐवजी महाराष्ट्र असं करण्यात आलं. ठीक आहे, तर मग हे साल आपल्याला महत्त्वाचं आहे की नाव कधी बदललेलं आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे, 2012 साली बदललेलं. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे बघा, प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत किंवा 2 गावांसाठी मिळून एक ग्रामपंचायत अशी महाराष्ट्रामध्ये तयार केली जाते. तसेच महाराष्ट्रामध्ये सर्व ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण आहे. ठीक आहे, तर सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायतींचा प्रशासकीय प्रमुख आपल्याला विचारला तर तो आहे ग्राम विकास मंत्रालयाचा सचिव. ठीक आहे, कारण ग्रामपंचायतींचा जो काही व्यवहार आहे तो ग्राम विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. मग याचा जो सेक्रेटरी असतो मुंबईमध्ये बसलेला, तर तो या सर्व ग्रामपंचायतींचा प्रशासकीय प्रमुख आहे. क्लिअर आहे. ठीक आहे, तर हे दोन्ही पॉईंट क्लिअर असतील. मग आता आपल्याला ग्रामपंचायतींचे 3 व्यक्ती लक्षात ठेवायचे. ठीक आहे, याच्यावरती आपल्याला प्रश्न येतात. ठीक आहे, तर मग ते कोणते आहे,
तर ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख म्हणजे एक्झिक्युटिव्ह हेड तो कोण असतो? सरपंच असतो. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड तर तो असतो ग्रामसेवक. आणि ग्रामपंचायतीचा सचिव म्हणजे सेक्रेटरी तर तो असतो ग्रामसेवक. ठीक आहे, तर हे दोन्ही पण लोक जे आहे ते ग्रामसेवकच असतात. म्हणजे प्रशासकीय प्रमुख आणि सचिव हा ग्रामसेवकच आहे, पण कार्यकारी प्रमुख जो आहे तो सरपंच आहे. ठीक आहे, तर आपल्याला हे तिन्ही नावं आपण जी काही प्रत्येक व्यवस्था बघू, म्हणजे पुढे जाऊन आपण पंचायत समिती बघू. ठीक आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद बघू, त्याच्यानंतर नगरपंचायत बघू, त्याच्यानंतर नगर परिषद बघू, त्याच्यानंतर महानगरपालिका बघू, MNC. तर या प्रत्येक रचनेमध्ये आपल्याला असे 3 व्यक्ती लक्षात ठेवायचे. ठीक आहे, काही ठिकाणी ते कॉमन आहे की जे अधिकारी असतात ते सचिव पण असतात आणि ते प्रशासकीय प्रमुख पण असतात, पण काही ठिकाणी ते वेगळं आहे. जसं जिल्हा परिषदच्या बाबतीत थोडंसं एक्सेप्शन आहे, तर ते जेव्हा आपण जिल्हा परिषद बघू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. सध्या तात्पुरतं एवढं नोट डाऊन करून घ्या. पुढे बघा, पुढे आपल्याकडे दिलेलं आहे की देशामध्ये विविध राज्यामध्ये ग्रामपंचायतींची काय नाव आहे. ठीक आहे, मग आता हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग आता तुमच्या वर्कबुकमध्ये इथे मी ब्लँक सोडलेलं आहे जे ग्रामपंचायतींचे नावे आहे, आणि इकडे राज्याचं नाव जे आहे ते टाईप करून दिलेलं आहे. तर तुम्हाला हे नोट डाऊन करायचं आहे की त्या राज्यात काय म्हटलं जातं ग्रामपंचायतीला. तर महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे की ग्रामपंचायतच म्हटलं जातं. आसाममध्ये त्यांच्या स्थानिक भाषेत गाव पंचायत असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशमध्ये गाव सभा म्हटलं जातं. गुजरातमध्ये नगर पंचायत म्हटलं जातं. ठीक आहे, आता इथे नगर पंचायत आहे पण हे ग्रामीण व्यवस्थेसाठीच आहे. ठीक आहे, कन्फ्यूज नाही व्हायचं आहे, कारण आपल्याला नगर वरून असं वाटू शकतं की हे शहरी आहे. ठीक आहे, तर तसं नाही आहे. गुजरातमधल्या ग्रामपंचायतीचं नाव नगर पंचायत आहे. ओरिसा राज्य किंवा ओडिशा राज्यामध्ये पाली सभा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये शहर पंचायत म्हटलं जातं. ठीक आहे, बघा हे पण एक शहर पंचायतवरून आपल्याला वाटेल की शहरातली व्यवस्था आहे, पण तसं नाही आहे, ही ग्रामीणच व्यवस्था आहे. ठीक आहे, आणि बिहारमध्ये नुसतं पंचायत म्हटलं जातं. तर जस्ट आपल्याला हे सगळे नावं लक्षात ठेवायचे. आपल्याला जोड्या लावायला इथनं सहज प्रश्न येऊ शकतो की कोणत्या राज्यात काय नाव आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्ही हे पॉईंट नोट डाऊन केले. जर तुमचे राहिले असतील तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या आणि मगच पुढे कंटिन्यू करा. आता ग्रामपंचायतींच्या बाबतीत आपल्याला काही तथ्यात्मक बाबी बघायच्या, म्हणजे काही फॅक्ट्स बघायचे. तर फॅक्ट्सवरती प्रश्न येऊ शकतात. तर मग सगळे फॅक्ट्स जे महत्त्वाचे आहेत ते आपण एकत्र केलेले आहे, जेणेकरून आपल्याला परत वाचून म्हणा किंवा पाठ करण्यासाठी हे सोपे जाणार आहे. तर बघा, सद्यस्थितीमध्ये किती ग्रामपंचायती आहे महाराष्ट्रामध्ये एकूण? तर 27,875 एवढ्या महाराष्ट्रात ग्रामपंचायती आहे. ठीक आहे, भारतातली सगळ्यात पहिली ग्रामपंचायत कुठे स्थापन झाली? तर नागौरमध्ये. नागौर कुठे आहे? तर राजस्थानमध्ये. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की याचं उद्घाटन जवाहरलाल नेहरू यांनी केलं होतं. ठीक आहे, याच्यानंतर महाराष्ट्रातली सगळ्यात जुनी किंवा सगळ्यात पहिली ग्रामपंचायत ही आहे रहमतपूर, सातारा जिल्ह्यामधली. ठीक आहे, तर जनरली हे आपल्याला नसतं माहिती महाराष्ट्रातलं, देशातलं आपल्याला ठाऊक असतं. मग आपण हे नोट डाऊन करू की महाराष्ट्रामध्ये रहमतपूर आहे. त्याच्यानंतर हा फॅक्ट मी आधी पण सांगितलं आहे की 73व्या घटनादुरुस्तीनुसार देशात स्थापन झालेली पहिली ग्रामपंचायत तर ही कुठे असणार आहे? तर मध्य प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, आणि मध्य प्रदेश एकूण पंचायत राज स्वीकारणारं 11वं राज्य आहे, हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं, पण घटनादुरुस्तीनंतरचं पहिलं राज्य आहे. ठीक आहे, तर हे सगळं घेऊन झालं आहे, तेच परत इथे रिपीट दिलेलं आहे. भारतातल्या सर्वाधिक ग्रामपंचायती असलेले राज्य तर ऑफकोर्स कोणतं असणार आहे? उत्तर प्रदेश. आणि सर्वात कमी ग्रामपंचायती असलेले राज्य तर ते आहे केरळ. ठीक आहे, तर हे तुम्ही नोट डाऊन करा. इथे अगेन कंबाईनच्या परीक्षांना असे प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, कंबाईनच्या मुख्य परीक्षेला सुद्धा याच्यातून प्रश्न येऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती, आता जसं आपण देशात बघितलं की UP आहे, तर महाराष्ट्रात आहे सातारा जिल्हा, ज्याच्यामध्ये 1501 ग्रामपंचायती आहे. आणि महाराष्ट्रात सगळ्यात कमी सिंधुदुर्ग जिल्हा, जसं आपण देशात बघितलं की देशात सगळ्यात कमी केरळ आहे, तर पण महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आहे. ठीक आहे, तर हे दोन्ही फॅक्ट्स लक्षात ठेवा. तसेच महाराष्ट्रात एकही ग्रामपंचायत नसलेला जिल्हा कोणता आहे? तर मुंबई शहर. ठीक आहे, तर हा पण एक फॅक्ट आहे. इथे कमी ग्रामपंचायती म्हणजे आहे पण त्या लिस्टमध्ये सगळ्यात कमी आहे, आणि इथे एक पण नसलेला म्हणजे मुंबई. याच्यानंतर महाराष्ट्रातली सगळ्यात श्रीमंत आणि मोठी तसेच आशियातली सगळ्यात मोठी आणि श्रीमंत ग्रामपंचायत जी आहे ती आहे अकलूज, सातारा. ठीक आहे,
तर ही पैशाच्या दृष्टिकोनातून श्रीमंत असं म्हणताय. ठीक आहे. याच्यानंतर महाराष्ट्रात महसूल उत्पादनात अग्रेसर असलेली ग्रामपंचायत, तर ही आहे कात्रज पुणे इथली. याच्यानंतर महाराष्ट्रातील संपूर्ण महिला असलेली पहिली ग्रामपंचायत ही आहे घाटाव रायगड येथे. ठीक आहे. तर मग हे काही फॅक्ट्स होते. अजून काय आहे की महाराष्ट्रात ग्रामसभेने बरखास्त केलेली पहिली ग्रामपंचायत, तर ती आहे देवगाव अकोल्यामध्ये. ई ग्रामपंचायत राबवणारे देशातले पहिले राज्य कोणते होते, तर ते होते आंध्र प्रदेश. ठीक आहे. त्याच्यानंतर ई ग्रामपंचायत राबवणारे महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता होता, तर तो आहे हिंगोली जिल्हा. याच्यानंतर ई ग्रामपंचायत ऑक्टोबर 2016 पूर्वीची महाऑनलाईन, म्हणजे अर्थात की यांची जी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आहे तर त्या सॉफ्टवेअरचं नाव काय होतं, तर 2016 पूर्वी ते संग्राम असं नाव होतं. 2016 नंतर फडणवीस सरकारच्या काळामध्ये आपले सरकार सेवा केंद्र ही व्यवस्था आलेली. आणि संपूर्ण भारतातील ग्रामपंचायतींची जी काही शिखर परिषद भरवली जात असते ती नवी दिल्ली या ठिकाणी भरवली जात असते. ठीक आहे. तर हे काही फॅक्ट्स आपण लक्षात ठेवले. याच्यामध्ये काही कॉन्सेप्च्युअल सांगण्यासारखं काही नव्हतं. जिथनं मी आज सुरुवात केली आहे अगदी पार्श्वभूमीपासून राज्यांमधली नावे आणि फॅक्ट्स हे सगळ्या गोष्टी फॅक्च्युअल आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या असं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. मग आता आपल्याला थोडंसं कॉन्सेप्च्युअल बघायचं आहे की ग्रामपंचायतमध्ये काय काय असतं. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे रचना, की ग्रामपंचायतीची काय काय रचना असते. तर बघा, एक महत्त्वाची गोष्ट आहे की 500 लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत स्थापन केली जाते. ठीक आहे. तर मग आता ग्रामपंचायत कोणत्या भागासाठी स्थापन केली जाईल, तर असं गाव ज्याची लोकसंख्या 500 आहे त्या ठिकाणी एक ग्रामपंचायत स्थापन केली जाईल. आणि हा जर भाग आहे हा डोंगरी भागात असला तर तिथे 300 लोकसंख्या जरी असली तरी त्यांच्यासाठी एक ग्रामपंचायत स्थापन केली जाईल. ठीक आहे. मग डोंगराळ प्रदेश नसलेला म्हणजे सामान्य भूभाग असला तर तिथे 500 लोकसंख्या आहे आणि डोंगराळ प्रदेशामध्ये 300 लोकसंख्या आहे. ठीक आहे. तर एवढी मिनिमम लोकसंख्या पाहिजे, मग त्या ठिकाणी ग्रामपंचायत स्थापन करता येईल. त्याच्यानंतर जर 500 किंवा 600 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर 2 गावांची मिळून गट ग्रामपंचायत किंवा ग्रुप ग्रामपंचायत अशी स्थापन केली जाते. ठीक आहे. आता बघा, एखादं गाव आहे ज्याची लोकसंख्या कमी आहे, ओके, 500 पेक्षा कमी, पण त्याच्या शेजारी अजून एक गाव आहे त्याची पण लोकसंख्या कमी आहे. तर मग ह्या दोघांची 500 किंवा 600 पेक्षा कमी आहे ना, मग या दोघांना एकत्र करायचं आणि दोघांची एक ग्रुप ग्रामपंचायत स्थापन करायची, अशी त्या ठिकाणी कायद्यामध्ये तरतूद आहे. ठीक आहे. आणि इथे मी 500/600 का दिलंय, कारण काही ठिकाणी हे 600 दिलेले रिसोर्सेसमध्ये आणि काही ठिकाणी हे 500 दिलेले आहे. काही ठिकाणी असं दिलेलं आहे की 600 जी होती ती आधीची तरतूद आहे आणि नवीन रचनेनुसार 500ची तरतूद आहे. ठीक आहे. आणि आयोगाने ह्या दोन्ही गोष्टींवरती प्रश्न विचारले. ठीक आहे. त्याच्यामुळे एका वर्षी आयोगाने 500 उत्तर बरोबर दिलंय, एका वर्षी आयोगाने 600 उत्तर बरोबर दिलंय. ठीक आहे. म्हणून आपण ते दोन्ही लक्षात ठेवू. ठीक आहे. आता ज्या ठिकाणी समजा ग्रुप ग्रामपंचायत आहे, 2 गावं आहे, ठीक आहे, हे 2 गावं आहे, यांचे मिळून एक ग्रुप ग्रामपंचायत बनवली, तर याचं मग बाकीच्या गोष्टी कशा करायच्या. ठीक आहे. तर मग तिथे बघा, याचं मुख्यालय कुठे सेट करायचं, तर ज्या गावाची लोकसंख्या दोन्हीमध्ये जास्त असेल त्या गावात ठेवलं जातं. ठीक आहे. समजा एका गावाची 300 आहे आणि दुसऱ्याची 200 आहे. ठीक आहे. तर मग यांच्या ग्रामपंचायतीचं मुख्यालय कुठे असेल, जिथे 300 लोक राहताना तिथे मुख्यालय असेल. ठीक आहे. अजून काय प्रोव्हिजन आहे की 2 गावातील गट ग्रामपंचायत अंतर हे 3 किलोमीटरपेक्षा जास्त असू नये. मग हे जे 2 गाव आहेत यांच्यातलं एकूण अंतर हे 3 किलोमीटरपेक्षा जास्त नाही पाहिजे, जास्तीत जास्त 3 किलोमीटर पाहिजे, तरच दोघांना एकत्र करून ग्रुप ग्रामपंचायत बनवता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नवीन ग्रामपंचायत स्थापनेविषयी राज्य सरकार मान्यता देते. ठीक आहे. आता स्थापना करण्याचे अधिकार कोणाला आहे, तर ते राज्य सरकारला आहे. ठीक आहे. तसे ते विभागीय आयुक्तांना आहे, पण मान्यता देण्याचं काम राज्य सरकारला आहे. ठीक आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही लक्षात ठेवा, विभागीय आयुक्त अधिक राज्य सरकार. ग्रामपंचायतींच्या सदस्याला पंच म्हणतात. ठीक आहे. आता जे ग्रामपंचायतीचे मेंबर्स असतात, ज्यांना आपण निवडून देतो ग्रामपंचायतीवरती, त्यांना काय म्हणतात, तर त्यांना पंच म्हणतात. ठीक आहे. अजून ग्रामपंचायतीच्या मतदारसंघाला वॉर्ड असे म्हणतात किंवा प्रभाग असे म्हणतात. ठीक आहे. इंग्लिशमध्ये वॉर्ड आहे, मराठीमध्ये त्याला आपण प्रभाग म्हणतो. ठीक आहे. म्हणजे काय की समजा हे गाव आहे ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत स्थापन करायची आहे, तर याचे आपण जे काही छोटे छोटे
गट करू. ठीक आहे, जसं आपण लोकसभेचे मतदारसंघ असतात. ठीक आहे, तर तसे गावातल्या ग्रामपंचायतीचे जे काही मतदारसंघ आहे, तर या प्रत्येक मतदारसंघाला या ठिकाणी काय म्हटलं जातं, वॉर्ड किंवा प्रभाग असं म्हटलं जातं. ठीक आहे, क्लिअर आहे. मग आता ही वॉर्डांची जी संख्या आहे ही ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, तर ही ठरवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याला आहे. ठीक आहे, तर मग हा फॅक्ट लक्षात ठेवा, याच्यावरती आपल्याला कन्फ्यूज केलं जाऊ शकतं की नक्की कोणाला आहे. आता या गावामध्ये 8 वॉर्ड ठरवायचे. ठीक आहे, तर मग हे ठरवण्याचे अधिकार जे आहे ते जिल्हाधिकाऱ्याला दिलेले. ठीक आहे, आणि वॉर्डाची रचना किंवा घोषणा जाहीर करणे कोण करतं, तर ते तहसीलदार करत असतो. ठीक आहे, म्हणजे बघा आता ही जी संख्या आहे ही 8 पाहिजे हे जिल्हाधिकारी ठरवल. मग ते 8 याच्यामध्ये कसे डिवाइड करायचे. ठीक आहे, त्याचं जिओग्राफिक स्प्रेड कसा ठेवायचा. ठीक आहे, किंवा त्याचं डिलिमिटेशन कसं करायचं, तर हे कोण ठरवल, तर हे तहसीलदार ठरवल. ठीक आहे, तर मग हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. संख्या ठरवण्याचा अधिकार जिल्हाधिकारी, रचना करण्याचा अधिकार तहसीलदार. ओके, पुढचा फॅक्ट काय आहे की वॉर्डाची रचना आणि क्रमांक देताना दक्षिणेकडून सुरुवात केली जाते. ठीक आहे, म्हणजे आता याला क्रमांक द्यायचे वॉर्ड नंबर 1, 2, 3, 4, तर मग साऊथकडून करायचं. म्हणजे इथे याला 1 दिलं, याला 2 दिला, याला 3 दिला, याला 4 दिला, याला 5 दिला, याला 6 दिला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे केलं जाईल. साऊथ डायरेक्शनकडून करायचं आहे. प्रत्येक वॉर्डातून किमान 2 ते कमाल 3 सदस्य निवडले जातात. ठीक आहे, आता ह्या एक वॉर्ड आहे ना, तर याच्यातनं 2 त्या ठिकाणी पंच निवडले जातील किंवा जास्तीत जास्त 3. ठीक आहे, तर मग हे पण त्या ठिकाणी ठरलेले आहे. ओके, याच्यानंतर जे आपण सदस्य म्हणून निवडून देत असतो. ठीक आहे, तर मग हे आपल्यातूनच एकाची सरपंच आणि उपसरपंच म्हणून निवड करत असतात. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी आरक्षण सुद्धा असतं. ठीक आहे, तर मग आता आधी आपण आरक्षणाचे प्रवर्ग बघू आणि मग मी वरची लाईन समजावतो. तर बघा, हे मी आधी पण सांगितलेलं एका लेक्चरमध्ये, तेच इथे रिपिटेशन आहे. ठीक आहे, समजून घ्या की आरक्षण किती दिलेलं आहे. तर आरक्षण हे SC ST साठी संविधानात काय म्हटलंय, तर लोकसंख्येच्या प्रमाणात द्यायचं आहे. ठीक आहे, आणि मग त्याच्यामुळे महाराष्ट्रात सद्यस्थितीमध्ये ते लोकसंख्येच्या प्रमाणातच आहे. ओबीसीसाठी संविधानात काय म्हटलंय की राज्य विधिमंडळ कायद्याने ठरवतं. ठीक आहे, आणि मग ते महाराष्ट्रात कायद्याने किती ठरलं होतं, 27%. ठीक आहे, पण याला मी स्टार का केला, कारण पुढे जाऊन ते 27चं ते कमी करण्यात आलं, कारण 50%चं लिमिट ब्रीच होत होतं. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन कोर्ट केसमध्ये आत्ता एकदम रिसेंटली सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातलं ओबीसीचं अतिरिक्त आरक्षण रद्द केलं आहे. ठीक आहे, तर ती एक न्यूज होती म्हणून मी ते स्टार केलेलं आहे. आपण 27% आहे असं लक्षात ठेवू. याच्यानंतर महिला ज्या आहेत आणि त्या SC ST OBC अंतर्गत सुद्धा, तर यांना 33%पेक्षा कमी नाही असं संविधानात म्हटलंय, आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांना 50% आरक्षण दिलं. ठीक आहे, तर ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या, कोणाला किती आरक्षण आहे. आणि हीच जी प्रोव्हिजन आहे अशीच्या अशी सगळीकडे कॉमन आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे पुढे जेव्हा परत लेक्चर येईल तेव्हा मी जास्त वेळ याच्यावरती जाणार नाही, जस्ट वाचून पुढे चाललं जाईल. सध्या तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता बघा की आपल्याला हे जे इथे 8 वॉर्ड दिसत आहे आपल्याला. ठीक आहे, आणि 8 वॉर्डातनं समजा आपण प्रत्येक वॉर्डातनं 2-2 सदस्य घेतोय, तर या ठिकाणी 16 सदस्य आपल्याला निवडून द्यायचे. बरोबर, मग आता 16 मधले तुम्हाला आलं लक्षात की महाराष्ट्रामध्ये महिलांना 50% आरक्षण आहे. याचा अर्थ काय, तर 8 महिला पाहिजे आणि 8 पुरुष पाहिजे, हे फिक्स झालं. ओके, त्याच्यानंतर ओबीसींना 27% तर मग तेवढं त्यांना दिलं गेलं पाहिजे. ठीक आहे, समजा 16 मधले 4 त्यांना जागा मिळाल्या. ओके, SC STना दोघांना मिळून 16 मधल्या अजून 4 जागा मिळाल्या. ठीक आहे, आणि उरलेल्या 8 जागा ओपनला राहिल्या. तर अशा पद्धतीने ते डिवायडेशन करायचं आहे. आणि तसेच जे सरपंच पद आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आरक्षण असतं. ओके, म्हणजे सदस्यांसाठी तर आरक्षण आहे, त्याच्यानंतर सरपंच पदासाठी सुद्धा आरक्षण असतं. मग आता ते करताना विचार किती एरियाचा करायचा आहे. तर बघा, सदस्य आणि सरपंच आरक्षण. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय आहे की सरपंच पद आरक्षित ठेवत असताना तालुक्याचा विचार करायचा आहे. ओके, म्हणजे त्या तालुक्यामध्ये समजा 100 ग्रामपंचायती आहे. ठीक आहे, आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला
प्रत्येक ग्रामपंचायतीला एक एक सरपंच असतो, म्हणजे 100 सरपंच निवडायचे. मग ह्या 100 पैकी 50% महिलांना द्यायचं आहे ना, मग 50 महिला सरपंच असल्या पाहिजे, 27% OBC सरपंच असले पाहिजे, SC/ST लोकसंख्येच्या प्रमाणात असले पाहिजे. तर मग त्या सरपंचच्या पदाला सुद्धा आरक्षण राहील. ठीक आहे. मग इथे काय महत्त्वाचं आहे की हे देताना तालुक्याचा विचार करायचा आहे. ठीक आहे. मग त्या तालुक्यामध्ये आपण ते डिवाइड करायचं आहे. ओके. आणि सदस्यांसाठी तसं काही नाही, सदस्यांसाठी त्या ग्रामपंचायतीपुरतंच डिवाइड करायचं आहे. ओके. याच्यानंतर सरपंच पद हे रोटेशनने म्हणजे आळीपाळी पद्धतीने आरक्षित असते. ठीक आहे. म्हणजे असं नाही आहे की एखादा ग्रामपंचायतीचं सरपंच पद जे आहे ते आरक्षित झालं तर पुढच्या पंचवार्षिकला पण तेच आरक्षितच राहील. ठीक आहे. किंवा कायमस्वरूपी आरक्षित राहील, तर असं काही नाही. त्याच्यामध्ये ते रोटेशनने फिरवत जातील, त्याच्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीला चान्स मिळेल. ठीक आहे. अजून एक महत्त्वाचं काय आहे की जे उपसरपंच पद असतं, ठीक आहे, ते कधीच आरक्षित नसतं. ठीक आहे. तर हा फॅक्ट आहे महत्त्वाचा, हा लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे आपण पुढे जाऊन पण जे पण सभासद आणि पदाधिकारी बघू ना, तर पदाधिकाऱ्यांमध्ये आपण सभापती बघितला, ठीक आहे, तर त्याला आरक्षण असू शकतं, पण उपसभापतीला कधीच आरक्षण नसेल. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बघितला, त्याला आरक्षण असू शकतं, पण उपाध्यक्षाला कधीच आरक्षण नसेल. त्याच्यानंतर आपण महापौर बघितला, तर त्याला आरक्षण असू शकतं, पण उपमहापौराला कधीच आरक्षण नसतं. ठीक आहे. तर म्हणजे उपवाले पद आहे सगळे, यांना कधीच आरक्षण नाही. हे तुम्ही डोक्यात फिक्स करून घ्या. ठीक आहे. सगळीकडे काम येईल. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला ही रचना समजली असेल. पुढे जातो. आता किती सदस्य असले पाहिजे? ठीक आहे. तर बघा, देशामध्ये ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ही किमान 5 ते कमाल 31 एवढी असते. ठीक आहे. म्हणजे 5 ते 31ची रेंज दिली आहे देशामध्ये. ओके. एवढे सदस्य तुम्हाला घ्यायचे. आणि महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्रातला कायदा आहे, तर त्याच्या कलम 10 नुसार ग्रामपंचायतींची सदस्य संख्या ही किमान 7 ते कमाल 17 अशी असते. ठीक आहे. म्हणजे 5 ते 31 यांनी दिलं आहे, महाराष्ट्राने काय केलं तर 7 ते 17 केलं. ठीक आहे. म्हणजे असं नाही आहे की केंद्राच्या विरोधात केलं आहे. ठीक आहे. कारण केंद्राने काय म्हटलं आहे, या रेंजमध्ये पाहिजे, आणि आपण जे म्हटलं आहे ते आपण त्या रेंजमध्येच घेतलं आहे. ठीक आहे. फक्त ती रेंज कमी केली आहे दोन्ही बाजूंनी. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा कुठं किती आहे. याच्यावरती आपल्याला 2 स्टेटमेंटचा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. या 2 लाईन देऊन त्या स्वॅप करून विचारल्या जाऊ शकतात. ओके. ही सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, तर जिल्हाधिकाऱ्यांना. ठीक आहे. हे मी मगाशी सांगितलं होतं. इथे वार्डाची संख्या म्हणजेच काय, तर सदस्यांची संख्या ठरवायची, तर हे पण जिल्हाधिकारी ठरवतात. ठीक आहे. मग आता बघू की किती लोकसंख्येला किती सदस्य असले पाहिजे, याचा हा टेबल आहे. ठीक आहे. तर हा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. 600 ते 1500 मध्ये 7 सदस्य, 1500 पासून तर 3000 मध्ये 9 सदस्य, 3000 ते 4500 मध्ये 11 सदस्य, 4500 ते 6000 मध्ये 13 सदस्य, 6000 ते 7500 मध्ये 15 सदस्य, आणि 7500च्या पुढे गेल्यावर 17 सदस्य. ठीक आहे. म्हणजे सदस्य जे आहे हे 2-2ने वाढत आहे. ठीक आहे. आणि लोकसंख्या जी आहे ती 1500-1500ने वाढते. ओके. तर हे असं लक्षात ठेवा. हा पूर्ण टेबल लॉजिकने पण तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. आणि जोड्या लावायला विचारला जाऊ शकतो आपल्याला. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल. 1 मिनटं फक्त मी पाणी पितोय. आता आपण बघू की निवडणूक. ठीक आहे. आता आपण रचना तर बघितली की इतके इतके सदस्य पाहिजे, हे आरक्षण पाहिजे. ठीक आहे. हे सगळं आपण बघितलं. मग आता त्या सदस्यांना निवडून आणायचं आहे, याच्यासाठी आपल्याला निवडणूक घ्यायला लागेल, आणि त्याच्यासाठी सदस्यांना काहीतरी क्रायटेरिया पण द्यावा लागेल. तर हे आपण आता बघणार आहे. तर यांची निवडणूक जी आहे ती जाहीर आणि कोणाच्या मार्फत होते, तर राज्य निवडणूक आयोगाच्या. ठीक आहे. हे मी तुम्हाला 73व्या घटनादुरुस्तीमध्ये सांगितलं होतं. याच्यानंतर मतदान यादी आणि प्रभागांची संख्या निश्चित करणारा कोण आहे, तर तो जिल्हाधिकारी आहे. ठीक आहे. हे पण मी सांगितलं. ठीक आहे. प्रभागानुसार आरक्षण देणारा. ठीक आहे. आता कोणता प्रभाग आरक्षित ठेवायचा आहे हे कोण करेल, तर जो रचना ठरवतोय तो करतोय, आणि रचना कोण करताय, तर तहसीलदार करताय. ठीक आहे. म्हणजे संख्या निश्चिती जिल्हाधिकारी आणि रचना ठरवणारा तहसीलदार आहे. उमेदवाराचे वय किती पाहिजे, तर 21 वर्ष असलं पाहिजे. हे पण आपलं घेऊन झालंय.
याच्यानंतर आता त्याने काहीतरी डिपॉझिट भरलं पाहिजे. ठीक आहे, तर मग किती आहे? सर्वसाधारण म्हणजे जनरल कॅन्डिडेटला 500 रुपये डिपॉझिट आहे आणि मागासवर्गीय म्हणजे SC ST OBC यांना 100 रुपये डिपॉझिट आहे. त्याच्यानंतर खर्च मर्यादा, की निवडणुकीचा जो प्रचार करायचा आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळं काय आलं, ठीक आहे, तर ह्याच्यासाठी किती? 25,000 रुपये खर्च आहे. ठीक आहे, आता आपल्याला हे वास्तविक माहिती आहे की हा 25,000 दिवसाचा पण खर्च नाही आहे. ठीक आहे, पण आता दिलेलं आहे कायद्यामध्ये तसं. अजून काय आहे की उमेदवाराच्या घरी शौचालय असले पाहिजे आणि त्याचा तो वापर करता असला पाहिजे, हे पण या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांना सहभागी होता येत नाही असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका असताना त्या लढवण्यासाठी पॅनल बनवलेले असतात. ठीक आहे, तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल की हा पॅनल विजयी, आपला पॅनल, विकास पॅनल, परिवर्तन पॅनल. ठीक आहे, तिथे कधी तुम्ही शिवसेना, BJP, काँग्रेस, राष्ट्रवादी असं नसेल वाचलं. तर याचा तोच अर्थ आहे की राजकीय पक्षांना किंवा त्यांच्या झेंड्यावरती किंवा त्यांच्या चिन्हावरती ही निवडणूक लढवता येत नाही. मग काय केलं जातं? मग हे राजकीय पक्षांचेच पुढारी आहे, हे पुढे जाऊन आपला काहीतरी पॅनल बनवतात स्वतःचा, मग त्याचं काहीतरी नाव निशाणी देतात. ठीक आहे, आणि त्याच्यावरून ती निवडणूक लढवतात. ठीक आहे. याच्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांना पक्षांतर बंदी हा कायदा या ठिकाणी लागू नाहीये. ठीक आहे, तर मग हे पण लक्षात ठेवा की ग्रामपंचायतीसाठी हे एक्सेप्शन दिलेलं आहे. इथे पक्षांतर बंदी म्हणजे अँटी डिफेक्शनचा जो कायदा आहे आपला, तो या ठिकाणी लागू होत नाही. ठीक आहे. बाकी सगळ्या ज्या व्यवस्था आहे म्हणजे पंचायत समिती असेल, ZP असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, MNC असेल, ठीक आहे, ह्या प्रत्येक ठिकाणी हा कायदा लागू होतोय. ठीक आहे, फक्त ग्रामपंचायतीमध्ये लागू होत नाही. ठीक आहे, आणि त्याचं हे पण कारण आहे की त्यांना या ठिकाणी राजकीय पक्षच नाहीये. ओके, मग तुम्ही पक्षांतर बंदी कसे करणार? ठीक आहे, तर मग हे लॉजिकल आहे, समजू शकतं आपल्याला. ठीक आहे. आता आपण अपात्रता बघू की निवडणूक लढवण्यासाठी कोण अपात्र आहे. ठीक आहे, याच्यासाठी काय काय दिलेलं आहे कायद्यामध्ये. तर बघा, हे मी नवीन कायद्यानुसार अपडेट केलेले फॅक्ट्स आहे. ठीक आहे, कदाचित तुमच्या पुस्तकांमध्ये किंवा रिसोर्सेसमध्ये इथे कुठेतरी थोडेसे बदल असू शकतात, पण मी हे चेक करूनच त्या ठिकाणी बनवलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू शकता. तर बघा, अस्पृश्यता कायदा किंवा दारूबंदी कायद्याचे उल्लंघन या दोघांसाठी शिक्षा जी आहे ती आहे 5 वर्षांपर्यंत अपात्र. ठीक आहे, म्हणजे अनटचेबिलिटीचा जो आपला कायदा आहे आणि जो प्रोहिबिशनचा ॲक्ट आहे, जर याचं कोणी उल्लंघन केलं तर तो 5 वर्ष निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरतो. ठीक आहे, क्लिअर आहे. याच्यानंतर कोणत्याही कायद्यानुसार 6 महिन्यापेक्षा अधिक जर शिक्षा झाली असेल, ठीक आहे, तर ती शिक्षा पूर्ण झाल्यापासून पुढचे 6 वर्षापर्यंत ती व्यक्ती निवडणूक लढवण्यासाठी अपात्र असते. ठीक आहे, तर मग हे शब्द जरा व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे डोक्यात फिक्स होऊन जाते. काय आहे की तुम्हाला 6 महिन्यापेक्षा अधिक शिक्षा झाली, ठीक आहे, तर ती शिक्षा जिथून पूर्ण होईल तिथून पुढचे 6 वर्ष तुम्ही अपात्र आहे. ठीक आहे, म्हणजे समजा मी काहीतरी चोरीमारी केली आणि मला त्या ठिकाणी 3 वर्षाची शिक्षा झाली, बरोबर, तर मग मी ते 3 वर्ष काढायचे कारागृहामध्ये. ओके, म्हणजे हे 3 वर्ष आणि मी तिथून सुटून आलो कारागृहातून बाहेर, तर इथून पुढचे 6 वर्ष मला निवडणूक लढवता येत नाही. ठीक आहे, म्हणजे मी चोरी केल्यापासून डायरेक्टली मी 9 वर्षांनी निवडणूक लढवू शकतो. ठीक आहे, मग आलं लक्षात की शिक्षा पूर्ण झाल्यापासून 6 वर्ष अपात्र आहे. ठीक आहे, तर मग हे लक्षात ठेवा. याच्यानंतर काय आहे की न्यायालयाने विकलमनाची व्यक्ती किंवा नादार असे घोषित केले असल्यास, ठीक आहे, म्हणजे काय आहे की मतिमंद व्यक्ती आहे किंवा नादार म्हणजेच काय, तर तो दिवाळखोर ठरलेला आहे. ठीक आहे, कुठलाच पैसा उरलेला नाही आहे, बुडीत निघाला आहे, खूप कर्ज आहे, तर अशी व्यक्ती असेल आणि ती न्यायालयाने घोषित केली तर त्या ठिकाणी त्याला निवडणूक लढवता येत नाही. याच्यानंतर शासकीय सेवेतून बडतर्फ केलं, ठीक आहे, म्हणजे काय, काढून टाकलं. ओके, मग अशा ठिकाणी काय आहे की 5 वर्षापर्यंत तो अपात्र राहील. त्याच्यानंतर पदाधिकारी असून बडतर्फ केलं. ठीक आहे, आता इथे शासकीय सेवेतून बडतर्फ म्हणजे काय, समजा मी अधिकारी आहे एखादा, ठीक आहे, क्लास 1, क्लास 2, किंवा मी क्लार्क आहे, शिपाई आहे, कोणी पण आहे, पण शासकीय सेवेत आहे. ठीक आहे, तिथे मी काहीतरी करप्शन केलं आणि त्या करप्शनच्या कारणावरून मला काढून टाकलं, बडतर्फ केलं, तर 5 वर्ष मी निवडणूक लढवू शकत. ओके, क्लिअर आहे. आणि पदाधिकारी असून बडतर्फ म्हणजे काय, तर मी पंचायत समितीचा सभापती आहे, ठीक आहे, आणि तिथे मी काहीतरी घोटाळा केला, भ्रष्टाचार केला,
आणि तिथून मला काढून टाकलं, तर मग पुढचे 6 वर्ष मी निवडणूक नाही लढवू शकत. ठीक आहे, म्हणजे पदाधिकारी आणि शासकीय सेवा हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, आणि दोघांसाठी जी अपात्रता आहे ती थोडीशी वेगळी आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल. याच्यानंतर 12 सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2001. ठीक आहे, आता हे दोन्ही पण द्यायचं कारण काय, तर 2 ठिकाणी वेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. काही ठिकाणी सप्टेंबर दिलं आहे, काही ठिकाणी ऑक्टोबर दिलं आहे. ठीक आहे, आणि मी शोधायचा प्रयत्न केला तर व्यवस्थित मिळालं नाही, म्हणून मी दोन्ही दिले. ठीक आहे, तर या तारखेला जो शासन निर्णय झाला होता त्याच्यानुसार उमेदवाराला 2 पेक्षा जास्त अपत्य नसावे आणि जर असले तर तो अपात्र ठरेल. ठीक आहे, म्हणजे 2 चाइल्डचं जे नॉर्म आहे किंवा प्रिन्सिपल आहे ते या ठिकाणी फॉलो करायचं आहे. ओके, तर मग हा पण एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे जो 2001 पासून लागू आहे. ठीक आहे, आणि मग आता हे शासन निर्णयामध्ये बघा, इथे 2001 पासून पुढे म्हणताय. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला 2001च्या आधी 3 अपत्ये, 4 अपत्ये, 5 अपत्ये तरी तो निवडणूक लढवू शकतो. ठीक आहे, हा रेट्रोस्पेक्टिव्ह लागू नाही होत. ठीक आहे, फक्त प्रॉस्पेक्टिव्ह लागू होतोय. त्याच्यामुळे 1च्या जर पुढे गेलं तरच त्या ठिकाणी अपात्र ठरेल. ठीक आहे, आणि अजून याच्यातली एक थोडीशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे, आपल्याला विचारणार नाही पण सांगून ठेवतो. आता समजा एखादा व्यक्ती आहे, ठीक आहे, तर त्याला जो मुलं झाले, ठीक आहे, त्याला ट्विन्स झाले, तर अशा केसमध्ये काय करायचं. ठीक आहे, बघा 2001 नंतर तोपर्यंत तुम्हाला कुठलंच मूल नाही आहे आणि याच्यानंतर तुम्हाला ट्विन्स झाले, ठीक आहे, तर 2 मुलं झाले, तर या ठिकाणी तुम्हाला एवढीच परमिशन आहे. ठीक आहे, याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जर परत मूल होऊ दिलं तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठराल निवडणूक लढवण्यासाठी. ठीक आहे, कारण तुम्हाला ऑलरेडी 2 झाले. ठीक आहे, पण आता समजा एखादा व्यक्ती आहे की त्याला 2001च्या आधी या ठिकाणी एकच मूल होतं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्याला ट्विन्स झाले. ठीक आहे, तर असा व्यक्ती लढवू शकतो निवडणूक. कारण का, तर हे जे 2001 नंतर 2 झाले ना, तर याला त्या ठिकाणी शासन एकच अपत्य कन्सिडर करेल, कारण हे त्या व्यक्तीला माहीत नव्हतं ना की मला 2 मुलं होणार आहे. ओके, पहिल्या केसमध्ये काय आहे की याला ऑलरेडी माहिती आहे की मला 2 मुलं आहे आणि याच्यानंतर जर त्याने परत त्या ठिकाणी मूल जन्माला घातलं तर त्या ठिकाणी तो अपात्र ठरेल. ठीक आहे, पण या केसमध्ये काय होतं, दुसऱ्या केसमध्ये की त्याला आधी एकच मूल आहे आणि नंतर त्याची एकच डिलिव्हरी झाली आणि मग त्यावेळी त्यांना कळालं की त्यांना ट्विन्स झाले. ठीक आहे, तर मग अशा केसमध्ये तो निवडणूक लढवू शकतो. ठीक आहे, तर हे थोडेसे एक्सेप्शन्स आहेत. अजून काय एक्सेप्शन आहे बघा याच्यामध्ये, की समजा तुम्ही एखाद्या अनाथ मुलाला अडॉप्ट केलं, ठीक आहे, दत्तक घेतलं, तर अशा केसमध्ये तो त्या ठिकाणी चाइल्ड म्हणून कन्सिडर नाही केला जात आणि त्याच्यावरून तुम्ही अपात्र नाही ठरत. ठीक आहे, म्हणजे तुम्ही 2 मुलांच्या पुढे किती पण अपत्य जे आहे ते तुम्ही अडॉप्ट करू शकता. ठीक आहे, त्याचं काही लिमिट नाही, म्हणजे अडॉप्शनला या ठिकाणी लागू होत नाही आहे. आणि हे असं काय ठेवलं आहे, तर याचं मागचं पण लॉजिक तेच आहे की जे अनाथ लोक आहेत, ठीक आहे, तर मग यांना कोणीतरी पॅरेंट मिळतं. ठीक आहे, मग त्याच्यामुळे हे त्यांच्या भल्यासाठी असतं, म्हणून हे या ठिकाणी तो रूलला एक्सेप्शन दिलेलं आहे. ठीक आहे, तर या थोड्याशा स्लाईडच्या बाहेरच्या गोष्टी हे विचारणार तर नाही आहे कोणी, पण एक आपल्याला जनरल इन्फॉर्मेशन म्हणून माहिती पाहिजे. मग आता पुढे बघू आपण की निवड. ठीक आहे, आता आपण इलेक्शन समजा कंडक्ट केले, आता याच्यानंतर निवड कशी करायची. ठीक आहे, तर मग सगळ्यात पहिले बघा, सदस्यांची जी निवड आहे ती प्रत्यक्ष, गुप्त आणि प्रौढ मतदानाद्वारे होईल. ठीक आहे, म्हणजे आपल्यासारखे सामान्य लोक जाऊन त्या ठिकाणी मतदान करतील, त्याच्यातनं ग्रामपंचायतींचे पंच निवडले जातील. ठीक आहे, याच्यानंतर सरपंच आणि उपसरपंचाची जी निवड आहे ती सदस्यांद्वारे होईल. ठीक आहे, म्हणजे जे सदस्य निवडले गेले ते स्वतःतून दोघांची, एकाची सरपंच आणि एक उपसरपंच म्हणून निवड करतील. ठीक आहे, आता हा जो निर्णय आहे सदस्यांद्वारे, ठीक आहे, हा लेटेस्टवाला निर्णय आहे. ठीक आहे, याच्या आधी काय होतं आपल्याकडे, तर जुलै 2017 सरपंच पदाची थेट जनतेतून निवड केली जायची, त्या ठिकाणी प्रोव्हिजन आणली होती. ठीक आहे, आणि परत ही प्रोव्हिजन 29 जानेवारी 2020ला हा निर्णय घेतला आणि याच्यानुसार ही वरची पद्धत रद्द करून परत अप्रत्यक्षरित्या म्हणजे सदस्यांमधूनच सरपंच निवडायला सुरुवात झाली. म्हणजे काय, पुन्हा जुनी पद्धती आपण या ठिकाणी आणलेली आहे. ठीक आहे, पण सरपंच पदासाठी किमान 7वी पासची जी अट आहे, ठीक आहे, तर ती कायम ठेवली आहे. म्हणजे काय बघा, सुरुवातीला जेव्हा सरपंच आणि उपसरपंच यांची सदस्यांद्वारे निवड व्हायची तेव्हा तिथं काहीच सरपंचासाठी अट नव्हती. ठीक आहे, जेव्हा थेट जनतेतून करायला लागलो
त्यावेळी तिथं आपण अट टाकली की किमान त्याचं शिक्षण 7वी पाहिजे, ठीक आहे, 7th. ओके. आणि ते पण कोणाला जो 1995 पूर्वी जन्मलेला आहे त्याला लागू नाही होत. म्हणजे 95 नंतर जन्मला असेल तर त्याला 7वी पर्यंतचं शिक्षण मस्ट आहे, ठीक आहे. ओके. आणि पुन्हा जेव्हा आपण 2020 मध्ये वरील निर्णय रद्द करून अप्रत्यक्ष पद्धत आणली, ठीक आहे, तर तेव्हा आपण ही जी अट आहे ही तशीच कायम ठेवली, ठीक आहे. ही अट नाही रद्द केली, ठीक आहे. म्हणजे काय आहे की आता जरी तो सदस्यांमार्फत निवडायचा झाला, ठीक आहे, तरी त्या ठिकाणी त्याला 7वी पासची अट लागू आहे, ठीक आहे. तर मग हे त्याच्या मागची गोष्ट होती. एकापेक्षा जास्त जागेवरती निवडून आल्यामध्ये काय केस आहे त्या ठिकाणी बघा. 7 दिवसांच्या आत एक जागा सोडून बाकी सर्व जागांचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्याकडे द्यावा लागतो, नाहीतर सर्व जागा रिक्त होतात, ठीक आहे. म्हणजे एक व्यक्ती जो आहे तो एकाकाठी 3 ठिकाणी उभा राहिला, ठीक आहे. समजा हे 8 वॉर्ड आहे, तो इथे पण उभा आहे, इथे पण उभा आहे आणि इथे पण उभा आहे आणि तिन्ही ठिकाणी तो निवडून आला. तर मग अशा केसमध्ये त्याला कोणतं तरी एक ठिकाण फिक्स करावं लागेल की हां मला हे ठिकाण पाहिजे, बाकीच्या दोघांचा मी राजीनामा देतोय. आणि हे त्याला 7 दिवसाच्या आत DM कडे म्हणजे जिल्हाधिकाऱ्याकडे कळवायचं. असं नाही कळवलं तर याच्या तिन्ही पण जागा रिक्त होते आणि त्या ठिकाणी परत फेरनिवडणूक होईल, ठीक आहे. आता पुढे हा एक टेबल दिला आहे मी की याच्यामध्ये सरपंचसाठी कशा पद्धतीची निवड होत होती, ठीक आहे. तर बघा 1959 म्हणजे जेव्हा हा कायदा लागू झाला आहे, ठीक आहे, तेव्हापासून तर डायरेक्टली 2017 पर्यंत सरपंच हे सदस्यांमार्फतच निवडले जात अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे. 2017 ते 20 या 3 वर्षांमध्ये थेट म्हणजे प्रत्यक्ष जनतेतून निवडणूक करून त्यांची निवड झाली. आणि 4 मार्च 2020 पासून म्हणजे जेव्हा हे जे 29 जानेवारीचा जो निर्णय आहे हा 4 मार्च 2020ला लागू केला आहे, ठीक आहे. या तारखेला जेव्हा जस्ट डिक्लेअर केला होता जानेवारीमध्ये आणि लागू 4 मार्चला केला, तर या निर्णयापासून परत जुनी पद्धत आणलेली आहे. म्हणजे थेट नाही आहे तर निर्वाचित सदस्यांमधून अप्रत्यक्ष पद्धतीने निवड केली जाते, ठीक आहे. तर आय होप तुम्हाला ही गोष्ट पण लक्षात आली असेल. आता आपण निवडणूक बघितली, ठीक आहे. आपण एकदम सिक्वेन्समध्ये आलोय, ठीक आहे. म्हणजे पहिले रचना बघतोय, त्याच्यानंतर पात्रतेच्या अटी बघतोय, त्याच्यानंतर अपात्रतेच्या अटी बघतोय, त्याच्यानंतर आपण निवडणूक बघतोय, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण कार्यकाळ बघणार आहे. तर बघा कार्यकाळ किती आहे. तर सर्वसाधारण कार्यकाळ ग्रामपंचायतीचा हा 5 वर्ष असतो, ठीक आहे. आणि तत्पूर्वी राज्य सरकार ग्रामपंचायतीला बरखास्त करते किंवा करू शकते, ठीक आहे. इथे करू शकते लक्षात ठेवा तुम्ही, कारण राज्य शासनाकडे अधिकार आहे, ठीक आहे. मग आता सदस्यांचा कार्यकाळ किती आहे, तो पण 5 वर्षाचा आहे. सरपंच आणि उपसरपंच यांचा पण 5 वर्षाचा आहे, ठीक आहे. हे कॉमन आहे तिन्हीकडे. ग्रामपंचायत मुदतपूर्व विसर्जित झाल्यास 6 महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागते व निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य त्याच्या उर्वरित कालावधीकरिता पदावर राहतात, ठीक आहे. आता हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं. समजा एक ग्रामपंचायत एस्टॅब्लिश झाली, आपण ती 5 वर्षांसाठी ठेवतो, बरोबर. पण ती 2च वर्ष चालली, याच्यानंतर राज्य सरकारने तिला बरखास्त केलं कारण त्यांच्याकडे पॉवर आहे, ठीक आहे. मग पुढच्या 6 महिन्यामध्ये परत इलेक्शन झाले. मग इथून पुढची जी ग्रामपंचायत आहे ती इथून पुढे 5 वर्ष नाही चालणार, ठीक आहे. ती फक्त पुढचे 3च वर्ष चालेल, म्हणजे इथपर्यंतच, जे आधीच्या इथून 5 वर्ष होतं, ठीक आहे. आणि इथून पुढे परत इलेक्शन घ्यावं लागेल आणि ही परत 5 वर्ष कंटिन्यू करेल, ठीक आहे. एखाद्या सदस्याचे पद रिक्त झाल्यानंतर उर्वरित 6 महिन्यापेक्षा कमी असल्यास ते पद भरले जात नाही, ठीक आहे. इथे उर्वरितच्या इथे कालावधी पाहिजे होता, ठीक आहे. तर ते टायपिंगमध्ये मी करून देईल. म्हणजे काय आहे की एखादं पद रिक्त आहे, ठीक आहे, पण उर्वरित कालावधी जो आहे तो 6 महिन्यांपेक्षा कमी आहे. मग तिथे कशाला 6 महिन्यांकरता निवडणूक घ्यायची किंवा ते एक पद कशाला भरायचं, ठीक आहे. त्याच्यामुळे ते भरलं जात नाही, ओके. मग हे लक्षात ठेवा, 6 महिने 6 महिने आणि 5 वर्ष, ठीक आहे. आणि हे नोट डाऊन करा. आता आपण बघू की राजीनामा कोण कोण असते. तर याच्यावरती प्रश्न आलेले आहे बरं का. तर बघा, राजीनामा सदस्य आणि उपसरपंच जे आहे ते सरपंचाकडे देतात आणि सरपंच जो असतो तो पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो, ठीक आहे. तर मग या 2 गोष्टी लक्षात ठेवा. सदस्य आणि उपसरपंच हे सरपंचाला देईल आणि सरपंच स्वतःचा राजीनामा पंचायत समिती सभापतीकडे देईल. याच्यानंतर आहे पद रिक्त होणे, ठीक आहे. आता कोणत्या केसमध्ये या सदस्यांचं किंवा सरपंचाचं पद
त्या ठिकाणी रिक्त होऊ शकतं. तर परवानगी घेऊन 4 महिन्यापेक्षा अधिक काळ सभांना अनुपस्थित. ठीक आहे, म्हणजे काय की विथ परमिशन यांच्या ज्या काही सभा आहे ग्रामपंचायतीच्या, ठीक आहे, परवानगी जरी घेतली पण 4 महिन्यापेक्षा अधिक काळ सलग तो त्या ठिकाणी अनुपस्थित राहिला तर त्याचं पद ॲटोमॅटिक रिक्त होईल. त्याच्यानंतर परवानगीशिवाय 6 महिन्यापेक्षा अधिक काळ अनुपस्थित राहिला तर त्याचं पद ॲटोमॅटिक रिक्त होईल. ठीक आहे, म्हणजे परवानगी घेऊन जास्तीत जास्त 4 महिनेच तुम्ही अनुपस्थित राहू शकता आणि परवानगी न घेता तुम्ही जास्तीत जास्त 6 महिनेच अनुपस्थित राहू शकता. त्याच्या पुढे तुम्हाला पद रिक्त केलं जाईल. ठीक आहे, तर मग हे दोन्ही फॅक्ट लक्षात ठेवा. याच्यावरती एकदा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, 6 महिने आणि 4 महिने कोणते आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, घेऊन जे आहे ते 4 महिने आणि परवानगी शिवाय जे आहे ते 6 महिने. ठीक आहे, याच्यावरती एकदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेला आहे. याच्यानंतर बघा तपासणी. आता ग्रामपंचायतीची तपासणी किंवा ऑडिट कोण करेल? आता ऑडिटचे 2 प्रकार आहेत. एक आहे कार्यालयीन तपासणी. ठीक आहे, म्हणजे कार्यालयामध्ये व्हिजिट देऊन त्या ठिकाणी त्यांच्या फायली वगैरे चेक करणं, सगळ्या नोंदी व्यवस्थित होत आहे का नाही हे बघणं. ठीक आहे, रोजचं मास्टर रोज लिहिलं जात आहे की नाही, अटेंडन्स रेकॉर्ड आहे की नाही, हे सगळं जे कार्यालयाच्या बाबतीतल्या गोष्टी आहे याला आपण म्हणू कार्यालयीन तपासणी. आणि दुसरी एक तपासणी असते ती असते हिशोब तपासणी, म्हणजे ॲक्च्युअल ऑडिट. मग इथे पैशांचे व्यवहार कसे आहे, ठीक आहे, जेवढं ग्रामपंचायतीने बजेटमध्ये दाखवलं होतं तेवढाच खर्च झाला आहे का, उरलेला पैसा व्यवस्थित आहे का, हे झालं हिशोब तपासणीमध्ये. ठीक आहे, मग ह्या ज्या 2 प्रकारचे ऑडिट आहे हे कोण कोण करतं? तर जो कार्यालयीन तपासणी जी आहे ती CEO करता, मुख्य कार्यकारी अधिकारी. ठीक आहे, हे कुठले? तर जिल्हा परिषदेचे. ठीक आहे, ZP CEO. आणि हिशेब तपासणी जी आहे, ठीक आहे, तर ती ग्रामपंचायतीच्या उत्पादन किंवा उत्पन्नावर आधारित आहे. ठीक आहे, इथे उत्पादनपेक्षा उत्पन्न हा शब्द जास्त प्रॉपर आहे. ठीक आहे, मी तो एडिट करून देईल वर्कबुकमध्ये. ठीक आहे, तर मग बघा, समजा एखाद्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न 10,000 पर्यंत आहे, तर मग तिथे तपासणी कोण करेल? तर ग्रामसभा करेल. ठीक आहे, आता ग्रामसभा पुढे येणारच आहे, सध्या इतकं लक्षात ठेवा. याच्यानंतर 10,000 ते 25,000 एवढं उत्पन्न असेल तर विस्तार अधिकारी किंवा एक्सटेन्शन ऑफिसर हा असतो पंचायत समितीमध्ये, तर हा हे काम करेल. त्याच्यानंतर असतो 25,000च्या पुढे मग त्या ठिकाणी स्थानिक निधी लेखाधिकारी. ठीक आहे, याला लोकल फंड ऑफिसर असं सुद्धा म्हणता इंग्लिशमध्ये, लोकल फंड ऑफिसर. ठीक आहे, स्थानिक निधी लेखा अधिकारी, तर हा हे काम करेल. ठीक आहे, तर हे तिन्ही गोष्टींचं लक्षात ठेवा. हे अपडेटेड गोष्ट आहे. ठीक आहे, हे आत्ता ज्याच्यामध्ये चेंज होऊन आलं आहे ती गोष्ट आहे. याच्या आधी हिशोब तपासणीचं जे काम आहे ते महसूल अधिकारी करायचं, रेव्हेन्यू ऑफिसर. ठीक आहे, तर आधी महसूल अधिकारी करायचा आणि आत्ता हे उत्पादनाच्या आधारावरती 3 लोकांकडे काम सोपवलेलं आहे. ठीक आहे, तर मग याच्यावरती एकदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. आधी कोण काम करायचं? महसूल अधिकारी. ठीक आहे, पुढे बघा. आता ग्रामपंचायतीच्या सभा किंवा ज्याला आपण ग्राम बैठका म्हणतो. ठीक आहे, तर याचं कामकाज कसं चालतंय? आता हे ग्राम बैठका किंवा ग्रामपंचायतीच्या सभा आणि ग्रामसभा या 2 वेगळ्या गोष्टी आहे. ठीक आहे, हे इथेच क्लिअर करा. ग्रामसभा वेगळं आहे आणि ग्रामपंचायतीची सभा वेगळी आहे. ठीक आहे, तर मग ग्रामपंचायतीची सभा म्हणजे कोणाची सभा? तर जे पण काही पंच लोक आपण निवडून दिले, समजा मगाशीच उदाहरण घेतलं आपण, तर आपण 8 वॉर्डामधनं 16 लोकांना निवडून दिलं आहे. ठीक आहे, या 16 मधला एक सरपंच आहे, एक उपसरपंच आहे. ठीक आहे, तर हे जे काही 16 लोक आहेत हे स्वतःची जी मीटिंग करतील किंवा एकत्र येऊन बसतील आणि डिसिजन घेतील, निर्णय करतील, तर त्या गोष्टीला आपण ग्रामपंचायतीची सभा म्हणू. ठीक आहे, ग्रामपंचायत सभा. ठीक आहे, तर मग त्याच्याविषयी आता आपण बघतोय. ठीक आहे, आणि ग्रामसभा टोटली वेगळी गोष्ट आहे. तर बघा, ग्राम बैठका बोलवणे आणि त्याचं अध्यक्षपद स्वीकारणे हे काम कोणाचं आहे? तर ऑफकोर्स हे सरपंचाचं काम आहे. सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये
या ठिकाणी उपसरपंच हे काम करतो. ठीक आहे, म्हणजे जसं प्रत्येक मीटिंगचं होतं, मंत्रिमंडळाची बैठक बोलवायची आणि त्याचं अध्यक्षपद ग्रहण करायचं, हे कोणाचं काम असतं? तर ऑफकोर्स मुख्यमंत्र्याचं किंवा प्रधानमंत्र्याचं. तसंच इथे ही ग्रामपंचायतीच्या पंचांची सभा बोलवायची आणि त्याचं अध्यक्षपद स्वीकारायचं, हे काम कोणाचं आहे? तर सरपंचाचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर ग्राम बैठकांच्या पूर्वसूचना यांचं नियोजन आणि अहवाल लिखाण हे काम कोणाकडे आहे? तर ग्रामसेवकाकडे आहे. ठीक आहे, कारण का? तर हा ग्रामपंचायतीचा सचिव आहे, सेक्रेटरी आहे. आणि मग तुम्हाला माहिती की सेक्रेटरी वगैरे काय असतात, हे ॲक्च्युअल डॉक्युमेंटेशनचं काम करत असतात. ठीक आहे, तर मग त्याच्यामुळे याची पूर्वसूचना, याचं नियोजन करणं, याचा अहवाल बनवणं, हे सगळं काम सेक्रेटरीकडे आहे, म्हणजेच ग्रामसेवकाकडे आहे. एका वर्षात किती बैठका घेणं त्या ठिकाणी कायद्यात बंधनकारक केले? तर बघा, कायद्यामध्ये असं म्हटलंय की 2 बैठकांमधील अंतर हे 1 महिन्यापेक्षा अधिक असू नये, असंच कायद्यात म्हटलंय. आणि याचा जो काही अर्थ होतो तो हा होतो की एका वर्षात 12 बैठका घ्यायच्या आहेत. ठीक आहे, म्हणजे 2 मधलं अंतर 1 महिन्यापेक्षा जास्त असलं नाही पाहिजे. म्हणजे काय? तर 1 महिन्यात 1 घ्यायचे, मग 1 महिन्यात 1 घ्यायचे तर एका वर्षात किती? तर 12 बैठका घ्यायच्या. ठीक आहे. गणसंख्या, मग आता आपल्या उदाहरणानुसार इथे 16 लोक होते. ठीक आहे, तर बघा यांची मीटिंग किती चालेल? जशी गणसंख्या म्हणजे काय? तर जसं आपण लोकसभेमध्ये काहीतरी गणपूर्ती असते, विधानसभेमध्ये गणपूर्ती असते, तर तशी यांच्या सभेची सुद्धा काहीतरी गणपूर्ती ठरलेली, तिला आपण गणसंख्या म्हणतोय. ती किती आहे? 1/2 आहे. ठीक आहे, 1/2 आहे. म्हणजे काय? तर 50% सदस्य उपस्थित पाहिजे तरच मीटिंग कंडक्ट होईल. म्हणजे काय? तर हे 16 आहे ना, तर 16 पैकी किमान 8 लोक तिथं उपस्थित पाहिजे तरच बैठक घेता येते. ठीक आहे, आणि समजा 8 लोक उपस्थित नसले तर 30 मिनिटं वाट पाहून सरपंच ती बैठक तहकूब करतात. आलं लक्षात? म्हणजे 30 मिनिटापर्यंत वाट बघू की येत असतील लोक, रस्त्यात असतील, अडकले असतील कुठे. ठीक आहे, त्याच्यानंतर पण नाही आले तर मग ती बैठक होत नाही. ठीक आहे. याच्यानंतर बघा, विशेष सभा घेण्यासाठी 1/2 सदस्यांनी मागणी करावी लागते. आता हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे की जी विशेष सभा घ्यायची, तर मग ह्या 12 नियोजित सभा आहे ना, याच्या व्यतिरिक्त समजा कधी गरज भासली ग्रामपंचायतीला की आपली अजून एखादी मीटिंग पाहिजे, तर मग अशा वेळी तिला आपण विशेष सभा म्हणू. मग अशी विशेष सभा जर घ्यायची, ठीक आहे, आणि ती नियोजित नाही आहे, तर मग याच्यासाठी कोणीतरी मागणी केली पाहिजे, बरोबर? मग मागणी कोणी करायची? तर मागणी 1/2 सदस्यांनी करायची. म्हणजे अगेन आपल्या एक्झाम्पलनुसार 8 सदस्यांनी जर मागणी केली तर त्या ठिकाणी विशेष सभा बोलवण्यात येते. ठीक आहे, तर मग हे फॅक्ट्स लक्षात ठेवा. याच्यावरती प्रिव्हियस इयरमध्ये बऱ्याच वेळेस क्वेश्चन आले. ठीक आहे, की ग्रामपंचायतीच्या किती सभा पाहिजे पूर्ण वर्षामध्ये, त्याच्यानंतर विशेष सभा घेण्यासाठी किती बहुमत पाहिजे हे आपल्याला विचारलेलं आहे. त्याच्यानंतर गणसंख्या किती पाहिजे, तर याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, तर हे सगळे पॉईंट महत्त्वाचे होते. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे ग्रामसभा. आता ग्रामसभा म्हणजे एक्झॅक्टली काय? आता मगाशी जी आपण बघितली ती ग्रामपंचायतीच्या सदस्यांची सभा होती. आता ग्रामसभा म्हणजे काय? तर त्या गावामधले असलेले सगळे जे काही मतदार आहेत यांची मिळून ग्रामसभा बनते. ठीक आहे, म्हणजे एखाद्या गावाची लोकसंख्या समजा 500 आहे. ठीक आहे, मग ह्या 500 पैकी त्या ठिकाणी 400 लोक जे आहे ते मतदार आहे. ठीक आहे, उरलेले 100 जे आहे ते आपण असं समजू की ते लहान मुलं आहे. ठीक आहे, 18 वर्षापेक्षा कमीचे आहे. आणि जे 18 वर्षापेक्षा जास्तीचे लोक आहेत ते 400 आहे. आणि हे 400च्या 400 त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेले आहे. ठीक आहे, मग जी ग्रामसभा म्हणून आपण जिला म्हणू ती म्हणजे काय असणार आहे? तर ह्या 400 लोकांची जी मीटिंग किंवा जी बॉडी बनेल त्याला आपण ग्रामसभा म्हणू. ठीक आहे, क्लिअर आहे? मग ही ग्रामसभा त्या ठिकाणी वर्षातनं 4 वेळेस त्या ठिकाणी एकत्र येत असते. ठीक आहे, म्हणजे 4 दिवस ठरलेले, तिथं गावातल्या सगळ्या लोकांनी एकत्र यायचं, जे पण काही 300 400 500 लोक असतील किंवा जास्त पण असतील. ठीक आहे, तर हे सगळ्या लोकांनी एक दिवस त्या ठिकाणी यायचं आहे आणि यांनी त्या ठिकाणी डिसिजन बनवायचा आहे की आपल्याला गावामध्ये काय काय पाहिजे, आणि तो डिसिजन यांनी त्या ठिकाणी ॲक्च्युली फॉरवर्ड करायचा असतो ग्रामपंचायतीकडे, आणि ग्रामपंचायत त्याच्यावरून काम करत असते. ठीक आहे, आता ग्रामसभेची रचना म्हणजे कशी असते बघा. म्हणजे आता एक इमॅजिन करू आपण. आता एक इमॅजिन असं करा
हे बघा, देशातली रचना बघू आपण. गव्हर्नमेंटचे 3 अंग असतात आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, 3 अंग कोणते? एक आहे ज्युडिशियरी, एक आहे एक्झिक्युटिव्ह आणि तिसरा असतो लेजिस्लेचर. ठीक आहे, न्यायपालिका, कार्यपालिका आणि कायदे मंडळ. ठीक आहे, लेजिस्लेचरचं काम काय? तर कायदे बनवणं. एक्झिक्युटिव्हचं काम काय? तर ते कायदे राबवणं. आणि ज्युडिशियरीचं काम काय? तर ते कायदे संविधानानुसार आहे की नाही ते चेक कर. ठीक आहे, मग याच रचनेला आपण केंद्रात कसं फॉलो करतो? लेजिस्लेटिव्ह म्हणजे काय? आपली लोकसभा आणि राज्यसभा. ठीक आहे, आणि एक्झिक्युटिव्हचा म्हणजे काय? तर PM आणि त्याचं मंत्रिमंडळ. हे झालं केंद्राच्या बाबतीत. राज्यामध्ये हे कसं फॉलो होत आहे? राज्यामध्ये विधानसभा असते आणि काही राज्यांमध्ये विधान परिषद असते. हे म्हणजे लेजिस्लेचर झाले. यांनी निर्णय केले ते एक्झिक्युटिव्ह राबवतील. मग एक्झिक्युटिव्ह म्हणजे कोण? तर CM आणि त्याचं मंत्रिमंडळ. तसंच गावाच्या बाबतीत कसं असतं? गावाच्या बाबतीत लेजिस्लेचरचं काम कोण करतं? तर ती ग्रामसभा करते. ठीक आहे, ग्रामसभा. आणि यांनी घेतलेले जे निर्णय हे राबवण्याचं काम कोणाचं आहे? सरपंच आणि त्याचे इतर पंच सदस्य म्हणजे ग्रामपंचायतीचं. ठीक आहे, म्हणजे काय इन शॉर्ट? तर ग्रामपंचायत जे आहे ते एक एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे. ठीक आहे, आणि ग्रामसभा जी आहे ती एक लेजिस्लेटिव्ह बॉडी आहे. ठीक आहे, तर हे याच्या मागचं थोडंसं लॉजिक आहे. ठीक आहे, मुलांना ग्रामसभा एक्झॅक्टली काय आहे हे समजायलाच अवघड जात असतं, म्हणून या ठिकाणी मी हे समजून सांगितलेलं आहे. ओके, तर आता आपण बघू ग्रामसभेच्या बाबतीत काय काय प्रोव्हिजन्स आहेत. तर बघा, 1992च्या 73व्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेला घटनात्मक दर्जा दिला आहे. ठीक आहे, तर मग हा दर्जा महत्त्वाचा आहे की 73व्या घटनादुरुस्तीने काय दिलं? घटनेमध्ये स्थान दिलं ग्रामसभेला. याचा अर्थ काय? घटनात्मक दर्जा दिला. ठीक आहे, याच्या आधी तो कोणता होता दर्जा? याच्या आधी समजा ग्रामसभा बनवण्याची पॉवर होती तर ती राज्यांनी कायद्यानुसार दिली होती. ठीक आहे, म्हणजे तो वैधानिक दर्जा होता. ठीक आहे, वैधानिक किंवा कायदेशीर. पण आता कोणता? घटनात्मक आहे. ठीक आहे, तर मग हा लक्षात ठेवा, याच्यावरती आपल्याला प्रश्न आलेला आहे. याच्यासाठी कोणतं कलम आहे? तर कलम बघा, राज्यघटनेतला 243A या कलमानुसार ग्रामसभेची त्या ठिकाणी रचना दिलेली आहे. ग्रामसभेची जी सभा भरते तर ती निवडणुकीनंतरची जर पहिली सभा असेल, ठीक आहे, किंवा एप्रिलमधली पहिली ग्रामसभा असेल. आपल्याला माहिती आहे की आपलं आर्थिक वर्ष एप्रिलपासून चालू होतं आणि मग तिथून ग्रामसभा भरवली जात असते. मग एप्रिलमधली पहिली ग्रामसभा किंवा निवडणूक. ठीक आहे, मग एप्रिल नंतरची जी पहिली ग्रामसभा आहे, ठीक आहे, इथे एप्रिलच्या ऐवजी याच्याऐवजी एप्रिल नंतरची असं पाहिजे होतं. ठीक आहे, त्याने ते जास्त लक्षात राहायला सोपं झालं असतं. मग त्या ठिकाणी याचा अध्यक्ष कोण असतो? तर तो सरपंच असतो. ठीक आहे, आणि इतर ज्या 3 ग्रामसभा भरतात यांचा अध्यक्ष सभेतील सदस्यांमधून निवडला जातो. ठीक आहे, मग तो जरुरी नाही आहे की तो या पंचांपैकीच एक असेल. ठीक आहे, तर इतर गावातला सामान्य माणूस सुद्धा त्या ठिकाणी सभेचा अध्यक्ष होऊ शकतो. पण पहिली जी सभा असते तिचा सरपंच असतो, हे फिक्स आहे. ठीक आहे, मग आता ग्रामसभेची पूर्वसूचना देणे, त्याचं नियोजन करणे, त्याचा जो काही अहवाल आहे याचं लिखाण करायचं काम कोणाचं आहे? तर हे ग्रामसेवकाचं आहे. ठीक आहे, मग ग्रामसेवकाचं जसं ग्रामपंचायतीसाठी काम होतं, ठीक आहे, ग्राम बैठकांच्या पूर्वसूचना वगैरे देणे, तेच काम तो ग्रामसभेमध्ये सुद्धा राबवत असतो. ठीक आहे, म्हणून ग्रामसभेचा सचिव कोण जर आपल्याला असं विचारलं तर तो अगेन ग्रामसेवक आहे. ठीक आहे, म्हणजे ग्रामपंचायतीचा सचिव पण ग्रामसेवक आणि ग्रामसभेचा सचिव पण ग्रामसेवक. ठीक आहे, कारण तो हे सगळे सेक्रेटरीची कामं करतो. याच्यानंतर आपण सदस्य कोण आहे? आता हे जे मागाशी मी सांगितलं की गावातील सर्व प्रौढ नागरिक किंवा मतदार हे ग्रामसभेचे सदस्य असतात. ठीक आहे, मागाशी मी 400चं उदाहरण देऊन सांगितलं होतं. याचा कार्यकाळ किती आहे? तर ही एक कायमस्वरूपी संस्था आहे. ठीक आहे, याचा कुठलाच कार्यकाळ नसतो की हे 5 वर्षासाठी बनले, 6 वर्षासाठी बनले, असं काहीच नाही. जे पण काही मतदार आहेत ते बाय डिफॉल्ट ग्रामसभेचे सदस्य आहेत आणि ग्रामसभा ही अमर्यादित कालावधीसाठी चालू असलेली म्हणजे
राज्यसभेसारखी, ठीक आहे, तिला कुठलाच कालावधी नसलेली ती संस्था आहे. ओके. ग्रामसभेचे ठिकाण आता हे कुठं भरवायच्या, ठीक आहे. तर बघा, चावडीवरती, गावामधला जो काही जिथे लोक एकत्र जमतात त्याला आपण चावडी किंवा सज्जा म्हणतो, तर अशा ठिकाणी भरवली जाऊ शकते. देवालयामध्ये किंवा धर्मशाळेमध्ये सुद्धा भरवली जाऊ शकते. एका वर्षामध्ये किती ग्रामसभा घेतल्या पाहिजे, तर कायद्यानुसार काय आहे की किमान 4, ठीक आहे, म्हणजे मिनिमम 4 त्या ठिकाणी घ्यायचे आहे. आणि अजून काय म्हटलंय तर 2 ग्रामसभेतील अंतर हे 4 महिन्यापेक्षा अधिक असू नये, ठीक आहे. बघा, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्ष द्या इथे, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. हे काय म्हणतंय की किमान 4 घ्यायचे आहे. आता जेव्हा आपण किमान 4 लक्षात घेतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की 12/4 म्हणजे किती, तर 3, म्हणजे 2 ग्रामसभांमधलं अंतर हे 3 महिन्यापेक्षा जास्त असू नये, असं आपलं कॉमन सेन्सने आपल्याला वाटतं, ठीक आहे. पण इथे कायद्यात काय म्हटलंय की किमान 4 घ्या, तसेच दोघांमधलं अंतर हे 4 महिन्यापेक्षा जास्त असू नये, ठीक आहे. तर मग हे दोन्ही पण फॅक्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. याच्यावरती आयोगाने आपल्याला विचारलेलं आहे. ओके. आपल्या कॉमन सेन्सने आपल्याला इथे 3 वाटेल, पण ते तसं नाही आहे, तर तिथे 4 दिलेलं आहे, ठीक आहे. मग आता ह्या ज्या 4 सभा आहे तर याच्या तारखा ठरलेल्या आहे, ठीक आहे. ठरलेल्या तारखा कोणत्या आहे तर 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबर, ठीक आहे. या ठरलेल्या तारखा आहे, या दिवशी ग्रामसभा भरत असते, ठीक आहे. 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन, 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती. तर या 4 दिवशी ग्रामसभा भरवणं हे कंपल्सरी आहे, प्रत्येक गावामध्ये कंपल्सरी आहे, ठीक आहे. अतिरिक्त ग्रामसभा घेण्याचा अधिकार. आता बघा, आपण इथं काय म्हटलंय, किमान 4 पाहिजे, म्हणजे कमीत कमी, आणि या 4 तारखा आपण ठरवल्या. आता एखाद्या गावाला वाटलं की आम्हाला अजून एक सभा घ्यायची आहे कारण आम्हाला काहीतरी निर्णय करायचा आहे, ठीक आहे, की गावात वाचनालय उभारायचं आहे की दवाखाना उभारायचं आहे, ह्या 2 गोष्टीमधला निर्णय करायचा आहे. मग त्यांनी ठरवलं की आपण ग्रामसभा बोलवून निर्णय करू, जे मेजॉरिटीला वाटेल ते करू. मग त्यांनी एक अतिरिक्त ग्रामसभा घ्यायची ठरवली. तर अशा वेळी अशी ग्रामसभा कोण घेऊ शकतं, तर मग तिथला सरपंच घेऊ शकतो, तसेच BDO सुद्धा घेऊ शकतो, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, गट विकास अधिकारी, आणि जिल्हा परिषदेचा CEO हा सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो, ठीक आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी. ओके. हे 3 लोक त्या ठिकाणी अतिरिक्त ग्रामसभा घेऊ शकतात. आणि या पॉईंटवरती आयोगाने आपल्याला प्रश्न पण विचारलेला आहे, ठीक आहे. बघा, मी प्रश्न पण सांगतोय जिथे जिथे प्रश्न आहे, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, खूप सोपं होऊन जातं हे याच्याने. गणसंख्या किती आहे, ठीक आहे. जसं आपण ग्रामपंचायतीची गणसंख्या बघितली जी होती 1/2, ठीक आहे. तशी ग्रामसभेची गणसंख्या किती आहे, तर गावातील एकूण लोकसंख्येच्या 15% किंवा 100 यापैकी जे कमी तितके सदस्य उपस्थित असावे, अन्यथा 30 मिनिटे वाट पाहून सरपंच ग्रामसभा तहकूब करतात, ठीक आहे. म्हणजे बघा, हे लक्षात ठेवा, किती सदस्य पाहिजे, 15% पाहिजे किंवा 100 पाहिजे. तर याच्यापैकी जे कमी असेल तेवढे उपस्थित झाले तरी त्या ठिकाणी ग्रामसभा भरवता येते, ठीक आहे. म्हणजे आता मागाच्या उदाहरणात जर मी आलो, इथे 400 लोकांची आपली ग्रामसभा आहे, ठीक आहे. याच्या 15% किती होता, तर 60 होता, ठीक आहे. मग ग्रामसभा जर भरवायची असेल तर आपल्याला किमान 60 लोक उपस्थित असणे पाहिजे, ठीक आहे. ते असले तर त्या ठिकाणी ग्रामसभा भरवता येईल. इतर राज्यामध्ये गणसंख्या, ठीक आहे. आता बघा, कोणत्या राज्यात किती. आता तसं बघितलं तर हा फॅक्ट खूप एक्स्ट्रीम आहे, आपण लक्षात ठेवणं थोडंसं अवघड पण आहे. आणि इतर राज्यांच्या गणसंख्येशी आपल्याला काय काम, ठीक आहे. पण आयोगाने याच्यावरती एक प्रश्न विचारला होता, म्हणून मी ते सगळं इथं घेतलेलं आहे, ठीक आहे. तर बघू, ज्याला लक्षात राहील त्याने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, नाहीतर माझ्या मते अशा टाईपचा प्रश्न शक्यतो स्किप केलेलाच योग्य असतो, ठीक आहे. तर बघा, बिहारमध्ये 5% आहे, चंदीगडमध्ये 20% आहे, छत्तीसगडमध्ये 10% आहे आणि त्रिपुरामध्ये 12.5% आहे, ठीक आहे. याच्यानंतर ग्रामसभा ग्रामपंचायतीचा ठराव रद्द करू शकते, पण ग्रामसभेचे ठराव कोणीच रद्द करू शकत नाही. ग्रामसभेचा ठराव फक्त ग्रामसभाच रद्द करू शकते, ठीक आहे. म्हणजे बघा, ग्रामपंचायतीने एखादा ठराव केला, ठीक आहे. ग्रामपंचायतीने एक ठराव केला की आपल्याला या ठिकाणी एक दवाखाना उभारायचा, बरोबर. आणि मग त्याच्यानंतर ग्रामसभेने सभा घेऊन त्या ठिकाणी असं ठरवलं की नाही, आपल्याला हा ठराव रद्द करायचा, आपल्याला या ठिकाणी दवाखान्याची गरज नाही आहे गावात, तर ते ग्रामसभा करू शकते, ठीक आहे. पण याच्या उलट
ग्रामसभेनेच आधी ठराव केला की आपल्याला गावामध्ये दवाखाना बनवायचा आहे, तर त्याचा ठराव कोणीच रद्द करू शकत नाही. ठीक आहे, मग तो राबवावाच लागतो पुढे जाऊन. ठीक आहे, तर मग हे लक्षात ठेवा. 26 जानेवारी 2003 पासून ग्रामसभेच्या एक दिवस अगोदर महिला सभा घेतली जाते. ठीक आहे, बघा आपल्याला ह्या ज्या तारखा दिल्या आहे 4, 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर. ठीक आहे, तर यांच्या एक दिवस आधी महिला ग्रामसभा घेतली जाते. मग त्याच्यामध्ये फक्त महिलाच त्या ठिकाणी सहभागी होत असतात. ठीक आहे, याच्यानंतर महिला ग्रामसभेच्या एक दिवस अगोदर वॉर्ड सभा किंवा प्रभाग सभा घेतली जाते. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये फक्त त्या प्रभागातलेच लोक सामील होऊ शकतात. ठीक आहे, आणि केरळमध्ये अजून एक गोष्ट आहे. तर केरळमध्ये बघा वॉर्ड सभेच्या एक दिवस अगोदर बाल सभा घेतली जाते आणि त्याचं वयोगट आहे 11 ते 17. ठीक आहे, तर मग अशा गोष्टी आहे, फॅक्च्युअल आहे, त्या लक्षात ठेवा. म्हणजे कसं आहे की केरळमध्ये कसं आहे बघा, केरळमध्ये सगळ्यात आधी बालसभा होईल. ठीक आहे, बालसभेमध्ये 11 ते 17 वयोगटातले लोक त्या ठिकाणी समाविष्ट होतील. याच्यानंतर पुढच्या दिवशी वॉर्ड सभा होईल. त्या वार्डातलेच लोक तिथे येऊन एकत्र मीटिंग करतील की आपल्याला असं असं पाहिजे. याच्यानंतर पुढच्या दिवशी महिला ग्रामसभा होईल. ठीक आहे, वुमन ग्रामसभा. ओके, मग फक्त महिला एकत्र येऊन त्या महिलांविषयीचे प्रश्न मांडतील की आपल्याला असे निर्णय करायचे. आणि याच्या पुढच्या दिवशी ॲक्च्युअल ग्रामसभा होईल. ठीक आहे, हे झालं केरळमध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये कसं आहे, इथे बालसभा तर नाही आहे. महाराष्ट्रात इथून पुढचं चालू होईल, वॉर्ड सभा, मग वुमन सभा, मग ग्रामसभा. ठीक आहे, तर अशी ही रचना आहे. ठीक आहे, महिला ग्रामसभा घेतलेले भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे, तर ते महाराष्ट्र आहे. ठीक आहे, तर बघा आपल्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने असा एक काहीतरी चांगला उपक्रम घेतला. ठीक आहे, तर तो लक्षात ठेवा. आपल्याला इथे महाराष्ट्राऐवजी इथे आपल्याला केरळ लिहून येईल. ठीक आहे, आयोग आपल्याला याच्यावरून ट्रॅक करेल. ओके, ग्रामीण जनतेचे लोकशाहीचे खुले व्यासपीठ म्हणून ओळखले जाते. ग्रामसभेला काय म्हटलं, तर ग्रामीण जनतेचे लोकशाहीचे खुले व्यासपीठ. आणि याच्यानंतर ग्रामसभेसाठी 2 वर्ष आहे. एक केंद्र सरकारने ग्रामसभा वर्ष म्हणून सेलिब्रेट केलं होतं, ते म्हणजे 1999 ते 2000. आणि राज्य सरकारने ग्रामसभा वर्ष म्हणून सेलिब्रेट केलं होतं, ते म्हणजे 2009 ते 2010. ठीक आहे, तर हे एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या ग्रामसभेविषयी. आय होप तुम्हाला ग्रामसभा ही कॉन्सेप्ट व्यवस्थितरित्या समजली असेल. पुढे आहे अंदाजपत्रक. मग आता जी ग्रामपंचायत आहे आपली, तर त्याचं स्वतःचं एक बजेट त्या ठिकाणी असलं पाहिजे. बरोबर, त्यांचा जो खर्च आहे, त्यांना येणारं जो इन्कम आहे, याच्यावरून ते बजेट बनवलं गेलं पाहिजे. मग ते जे बजेट आहे किंवा अंदाजपत्रक आहे, त्याच्याविषयी काय काय तरतुदी कायद्यामध्ये दिलेल्या आहे. ठीक आहे, आता ह्या ज्या खालच्या तरतुदी आहे, या तुम्हाला थोड्याशा नवीन वाटू शकतात, कारण ह्या एकदम अपडेटेड गोष्टी आहे. ठीक आहे, या कदाचित पुस्तकांमध्ये अजून त्या ठिकाणी समाविष्ट झालेल्या नसतील, त्याच्यामुळे या तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर बघा, अंदाजपत्रक कोण तयार करतो, तर तो आहे सरपंच. ठीक आहे, जुन्या पुस्तकांमध्ये इथे ग्रामसेवकाचा उल्लेख आहे. ठीक आहे, पण ते बदललेलं आहे. ओके, मग आता सरपंच तयार करतो, त्याच्यानंतर त्याला टाईमलाईन पण दिली की कधीपर्यंत काय झालं पाहिजे. तर 28 फेब्रुवारीपर्यंत तो जो अंदाजपत्रक किंवा बजेट आहे ते ग्रामपंचायतीसमोर ठेवायचं आहे. त्यांनी त्याला मान्यता द्यायची. ती मान्यता 7 मार्चपर्यंत द्यायची. ठीक आहे, म्हणजे 28 फेब्रुवारीपर्यंत समोर ठेवणे, 7 मार्चपर्यंत ग्रामपंचायतीने मान्यता देणे, त्याच्यानंतर 15 मार्चपर्यंत ग्रामसभेने मान्यता देणे, त्याच्यानंतर 31 मार्चपर्यंत पंचायत समितीने मान्यता देणे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे बजेट त्या ठिकाणी पास होत असतं. ठीक आहे, म्हणजे काय इन शॉर्ट की यांनी स्वतःचं बजेट पास करण्यासाठी अल्टिमेटली यांना ते पंचायत समितीकडे पाठवावं लागतं. ठीक आहे, कारण बघा इथे 31 मार्चपर्यंत पंचायत समिती त्याला मान्यता देत असते. ठीक आहे, वरील गोष्ट वेळेत न केल्यास ग्रामसेवक अंदाजपत्रक तयार करून पंचायत समितीस पाठवतो. ठीक आहे, म्हणजे बघा जर हे सरपंचाने या पुढच्या 4 गोष्टी केल्या तर मग ग्रामसेवक स्वतः अंदाजपत्रक बनवून ते डायरेक्टली तो पंचायत समितीला पाठवलं, मधल्या 3 स्टेप न करता. ठीक आहे, अजून काय आहे की सुधारित अंदाजपत्रक म्हणजे बजेटमध्ये काहीतरी चेंज करायचं किंवा बदल करायचा आहे. ठीक आहे,
तर अशा वेळी जास्तीत जास्त 2 महिन्याच्या आत पंचायत समितीने त्या अंदाजपत्रकास अंतिम मंजुरी दिली गेली पाहिजे. ठीक आहे. तर मग हे पण आपल्याला माहिती पाहिजे, जास्तीत जास्त 2 महिन्याच्या आत पंचायत समिती त्याला मंजुरी देईल, सुधारित असेल तर. ठीक आहे. आणि नॉर्मल असेल तर 31 मार्चच्या आधी. ठीक आहे. तर मग या डेट्स लक्षात ठेवा. आपल्याला जोडा लावायला सुद्धा याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. हे अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे, पुस्तकांमध्ये दिलेली नाही. अजून काही अपडेटेड गोष्टी बघा की या अंदाजपत्रकामध्ये खालील तरतुदी बंधनकारक केल्या. तर कोणत्या तरतुदी? 10% खर्च करायचा आहे महिला आणि बालकल्याण या गोष्टींसाठी, 15% खर्च करायचा आहे समाज कल्याण या गोष्टीसाठी, 5% खर्च करायचा आहे दिव्यांग लोकांवरती आणि 0.25% खर्च करायचा आहे जिल्हा ग्राम विकास निधी अंशदान. ठीक आहे. इथे गरम नाही, इथे ग्राम पाहिजे, इथे टायपिंग मिस्टेक आहे. ठीक आहे. तर जो जिल्ह्याचा ग्राम विकास निधी आहे तर त्याच्यामध्ये 0.25% तुम्ही अंशदान करायचं, म्हणजे तुम्ही तिकडे फंड अलोकेट करायचा आहे. ठीक आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने इतका फंड जिल्ह्यासाठी द्यायचा आहे त्याच्यातून. ठीक आहे. तर हे चारही गोष्टी नोट डाऊन करून घ्या, आपल्याला याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. आता आपण बघितलं बजेट किंवा अंदाजपत्रक. मग आता ग्रामपंचायतीला पैसे कुठून देतात, त्यांच्या रेव्हेन्यूचं साधन काय, मग त्यांना निधी कुठून येतो किंवा त्यांना अनुदान कसं मिळतं. तर बघा, प्रत्येक गावाचा एक निधी असतो, त्याला आपण ग्राम निधी म्हणतो. ठीक आहे. म्हणजे जसं आपल्याकडे असतं कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. ठीक आहे. कन्सॉलिडेटेड फंड ऑफ स्टेट म्हणजे काय, तर राज्याचा एक कन्सॉलिडेटेड फंड असतो, केंद्राचा एक फंड असतो, तसं गावाचा एक स्वतःचा फंड असतो किंवा निधी असतो, त्याला आपण ग्राम निधी असं म्हणतो. या ग्राम निधीमध्ये ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या रकमा ठेवल्या जातात. म्हणजे जेवढे पण काही पैसे ग्रामपंचायतीच्या नावाने येतात ते सगळे ग्राम निधीमध्ये ठेवायचे. ठीक आहे. कोणत्या कोणत्या गोष्टी आहे बघा, तर घरपट्टी, पाणीपट्टी, दुकानाचे भाडे, यात्रा कर ही उत्पन्नाची प्रमुख साधने आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, याच्यातून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळत असतं. जे पण लोक ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहत आहे किंवा व्यवसाय करतायत त्यांच्याकडून ग्रामपंचायत घरपट्टी घेते, पाणीपट्टी घेते. ग्रामपंचायतीचे स्वतःचे गाळे असले भाड्याने दिलेले, त्याचं भाडं येत असतं. परत त्या गावामध्ये एखादं तीर्थस्थळ असेल, ठीक आहे, तीर्थक्षेत्र, तर त्याच्यावरती सुद्धा यात्रा कर बसवू शकतो. ही सगळी त्याची उत्पन्नाची साधने झाली. तसेच गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलाच्या 30% हिस्सा हा गावाला मिळतो. ठीक आहे. म्हणजे काय, समजा एखादं एक्स गाव आहे, ठीक आहे, हे एक्स गाव आहे, तर याच्यामधला जमीन महसूल म्हणजे काय, तर इथल्या ज्या काही जमिनी आहे यांचे जे काही ट्रान्झॅक्शन होतील, ठीक आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्याची जमीन विकली, ठीक आहे, आणि दुसऱ्या व्यक्तीने ती जमीन विकत घेतली, तर या व्यवहारामध्ये त्या ठिकाणी त्यांना स्टॅम्प पेपर लावावे लागतात. ठीक आहे. स्टॅम्प पेपर लावतील म्हणजे काय, तर इन शॉर्ट ते सरकारला त्या व्यवहाराचा इन शॉर्ट ते टॅक्स भरतील. ठीक आहे. तर मग तो जो महसूल सरकारकडे गोळा होईल या एक्स या गावातून, ठीक आहे, तर त्याचा 70% जो पैसा आहे तो त्या ठिकाणी त्या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेला जाईल. ठीक आहे. म्हणजे हा जो जिल्हा असेल तर 70% हा झेडपीकडे जाईल आणि उरलेला 30% जो आहे तो त्या गावामध्ये जाईल. ठीक आहे. तर मग हा 30% जो हिस्सा आहे हा फॅक्ट आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. याच्यावरती आयोगाने 2दा प्रश्न विचारले. ठीक आहे. तर हे ग्राम निधीमधल्या ज्या बाबी हे इम्पॉर्टंट आहेत, 2 वेळेस याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारले. तर मग लक्षात काय ठेवायचं की गावातून गोळा केलेला जो जमीन महसूल आहे, जमीन महसूल म्हणजे काय, तर जे जमिनींचे व्यवहार होतात त्याच्यातून मिळणारं करातलं जे उत्पन्न असतं सरकारला मिळणारं, तर याच्यातलं 30% त्या गावालाच परत दिलं जातं आणि 70% त्या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेला मिळत असतं. राज्य सरकारने विविध योजना राबवण्यासाठी दिलेले अनुदान, तसेच भंगार विकून आलेला पैसा. ठीक आहे. म्हणजे काय की गावातला जो काही भंगार असेल तो विकून सुद्धा पैसा प्राप्त होतो, तो पण त्या ठिकाणी ग्रामनिधीमध्ये समाविष्ट होतो. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 57(1) नुसार ग्रामनिधी सांभाळण्याची जबाबदारी ही ग्रामसेवकाची असते. ठीक आहे. म्हणजे ग्रामनिधी कोण सांभाळतं, तर ग्रामसेवक सांभाळतो. ठीक आहे. बघा, आता इथे अजून एक तुम्ही लिंक करू शकता गोष्ट, जो आपला कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया आहे. ठीक आहे. कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया हा तुम्हाला माहिती आहे की हा त्या ठिकाणी डायरेक्टली प्रेसिडेंटच्या अंडर असतो, बरोबर.
आपत्कालीन सिच्युएशनमध्ये हा वापरता येतो आणि हा सांभाळण्याची जबाबदारी कोणाकडे असते, तर फायनान्स सेक्रेटरीकडे असते. बरोबर, हे आपण लक्ष्मीकांतमध्ये शिकलेलो आहे. ओके, पॉलिटीमध्ये शिकलेलो आहे. तर तेच लॉजिक इथे की हा जो ग्रामनिधी आहे हा सांभाळण्याची जबाबदारी त्या ठिकाणी ग्रामसेवकाची आहे. ओके, ग्रामनिधीमध्ये पैसा जमा करणे आणि खर्च करणे ही जबाबदारी ग्रामसेवकाची असते. ग्रामसेवक ग्रामनिधीबाबत साप्ताहिक अहवाल ग्रामसभेला आणि मासिक अहवाल गट विकास अधिकाऱ्याला सादर करत असतो. ठीक आहे, म्हणजे वीकली त्याने रिपोर्ट ग्रामसभेला द्यायचा आहे आणि मंथली रिपोर्ट BDOला द्यायचा आहे. ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला आहे. ठीक आहे, तर मग हे पण लक्षात ठेवा, स्वतः ग्रामपंचायत स्वतःसाठी कर्ज नाही उभारू शकत, किंवा उभारलं तरी तो प्रस्ताव त्यांना झेडपीकडे पाठवायचा आहे. अंतिमतः जिल्हा परिषद ते मंजूर करणार आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हा विषय सुद्धा क्लिअर असेल. पुढे बघा, एक ग्राम विकास समिती म्हणून नवीन गोष्ट ॲड झालेली आहे की गावामध्ये ही एक समिती बनवायची आहे, ग्राम विकास समिती. तर ही कोण बनवणार, याची स्थापना ग्रामसभा स्वतः करेल. ठीक आहे, याच्यामध्ये सदस्य किती असले पाहिजे, तर किमान 12 ते कमाल 24, 12 ते 24 इतके सदस्य असले पाहिजे. याच्यापैकी 1/3 सदस्य हे ग्रामपंचायतीचेच सदस्य पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जे पंच लोक आहेत तेच पाहिजे. 1/3, 1/2 पद जे आहेत ते महिला राखली पाहिजे. म्हणजे 12 ते 24 आहे, समजा 20 लोकांची समिती आपण बनवली, त्याच्यातल्या 10 या फिक्स महिला असतील. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर 3/4 म्हणजे 3/4 हे वंचित गटातून येतील. ठीक आहे, म्हणजे काय 3/4 म्हणजे काय, तर 5 लोक हे SC ST OBC मधून येतील. ओके, तर अशा पद्धतीने एवढ्या लोकांची मिळून ही ग्रामविकास समिती बनेल. ठीक आहे, आणि मग हे काय, हे प्लॅनिंग करायचं काम करेल ग्रामविकास समिती, की आपल्याला विकासासाठी काय काय त्या ठिकाणी गोष्टी करायच्या. ठीक आहे, मग आपल्याला जस्ट रचना लक्षात ठेवा, सदस्य कमीत कमी किती, जास्तीत जास्त किती, आणि त्याचं आरक्षण कसं आहे ते पण लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे आहे ग्रामपंचायतीचं कार्य. आता ग्रामपंचायत किती विषयांवरती कार्य करत, तर ग्रामपंचायतीला 79 विषयांवरती कार्य करावे लागते. ठीक आहे, तर मग हा जो 79 जो फॅक्ट आहे हा आपल्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, मग 79 विषयांवरती पंचायत त्या ठिकाणी कार्य करत असते. मग आता ते सगळे 79 विषयाने लक्षात ठेवायचे. आपण जस्ट ओव्हरऑल एक आयडिया घेऊ की काय काय विषयावरती ग्रामपंचायत काम करते. तर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, स्वच्छता बघणे, दिवाबत्तीची सोय करणे, रस्ते आणि सांडपाण्याची सोय करणे आणि सामान्य प्रशासनाची कामे करणे इत्यादी प्रकारची कामे ग्रामपंचायतीला कार्य करावी. ग्रामपंचायत विसर्जित. आता ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार कोणाकडे आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO जिल्हा परिषदेचा आणि विभागीय आयुक्त. ठीक आहे, म्हणजे काय, तर CEO जो आहे तो विभागीय आयुक्ताकडे त्या ठिकाणी अहवाल सादर करेल. मग विभागीय आयुक्त त्याला तात्पुरती मंजुरी देऊन अंतिम निर्णयासाठी राज्य सरकारकडे ते फॉरवर्ड करेल. आणि याच्यामुळे काय आहे की ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार जो आहे तो राज्य सरकारकडे. ठीक आहे, फक्त त्याची प्रोसेस कशी आहे की CEOने त्या ठिकाणी विभागीय आयुक्ताला म्हणजे डिव्हिजनल कमिशनरला कळवायचं आहे, आणि डिव्हिजनल कमिशनर त्या ठिकाणी तो अहवाल जो आहे तो पुढे स्टेट गव्हर्नमेंटला म्हणजे राज्य सरकारला फॉरवर्ड करेल, आणि मग पुढे जाऊन राज्य सरकार त्याला बरखास्त करेल. ग्रामपंचायत मुदतपूर्व विसर्जित झाल्यानंतर उर्वरित कालावधीसाठी 6 महिन्यापेक्षा कमी असेल, ठीक आहे, तर ग्रामपंचायतीची रचना करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, म्हणजे विसर्जित झाली आणि उरलेला वेळ 6च महिने, तर मग तिथे लगेच त्या 6 महिन्याकरता इलेक्शन घेण्याची गरज नाही. मग ते 6 महिने त्या ठिकाणी विदाऊट ग्रामपंचायत त्या ठिकाणी, आणि ते 6 महिने संपल्यावरती मग फ्रेश इलेक्शन होतील. ठीक आहे, पदाधिकारी आणि अधिकारी. ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि अधिकारी आपण बघू. तर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ठीक आहे, तर सरपंच आणि उपसरपंच हे या ठिकाणी मुख्य पदाधिकारी आहेत. ग्रामपंचायत संबंधित अधिकारी आणि कर्मचारी, मग तिथे कोण येतं, ग्रामसेवक येतो, तलाठी येतो, पोलीस पाटील येतो, कोतवाल येतो. ठीक आहे, आता हे तलाठी आणि पोलीस पाटील हे काय ग्रामपंचायतीचे अधिकारी नाही आहे. ठीक आहे, हे संबंधित अधिकारी असं मी म्हटलं आहे. ठीक आहे, ग्रामपंचायतीचे जे अधिकारी येतील ते फक्त ग्रामसेवक आणि कोतवाल हेच येतील. ठीक आहे,
आधी आपण बघू सरपंच. आता सरपंचाचं स्थान काय आहे, तर ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख आहे, हे मी आधीच सांगितलं. याची निवड ग्रामपंचायतीवरती निवडून आलेले सदस्यांमधून ग्रामपंचायतीच्या पहिल्याच बैठकीमध्ये सरपंच आणि उपसरपंच यांची निवड केली जाते. ही पहिली बैठक जिल्हाधिकारी बोलवत असतात. या बैठकीचे अध्यक्ष हे तहसीलदार असतात. ठीक आहे, तर बघा हा फॅक्ट इथे बघा, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार ही जोडी आपल्याला 2-3 ठिकाणी भेटली. ठीक आहे, म्हणजे वार्डाची त्या ठिकाणी संख्या ठरवण्याचं काम काय आहे, जिल्हाधिकाऱ्याकडे. ठीक आहे, म्हणजे DM कडे. ओके, आणि ते घोषित करायचं काम कोणाकडे, तहसीलदाराकडे. ओके, त्याच्यानंतर इलेक्शन डिक्लेअर करायचं काम कोणाकडे, तर DM कडे. ओके, आरक्षण डिक्लेअर करायचं काम कोणाकडे, तर तहसीलदाराकडे. इथे पण पहिली बैठक बोलवण्याचं काम कोणाकडे आहे, तर DM कडे. पण पहिल्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवण्याचं काम कोणाकडे आहे, तहसीलदाराकडे. ठीक आहे, तर मग ही जोडी आपल्याला अशी 3 ठिकाणी आलेली आहे. ओके, मग आता या बैठकीचे अध्यक्ष जे आहे ते तहसीलदार आहे. म्हणजे काय आहे, तर जे पण काही सदस्य निवडून आले त्यांची एक मीटिंग होईल आणि त्या मीटिंगचा अध्यक्ष तहसीलदार आहे. आणि मग ते सदस्य आपल्यातून 2 लोकांची, एकाची सरपंच म्हणून आणि एकाची उपसरपंच म्हणून निवड करते. आणि अशी निवड करताना जर समान मते पडली, ठीक आहे, समजा 2 लोक सरपंच पदासाठी उभे राहिले आणि त्यांना मतदान करायला त्या ठिकाणी 16 लोक होते. 16 लोकांनी 8-8 लोकांना असं मतदान केलं, मग समान मते पडली. मग आता दोघांपैकी कोण सरपंच होईल. मग असे समान मतं जर पडले तर मग त्या ठिकाणी चिठ्ठी उधळून त्या ठिकाणी निवड केली जाते. ठीक आहे, मग त्या दोघांमध्ये त्या ठिकाणी चिठ्ठी टाकली जाते आणि जो त्या ठिकाणी चिठ्ठीवरती नाव असेल तो सरपंच म्हणून अपॉइंट केला जातो. निवडी संदर्भात वाद. मग आता एखाद्याला त्याच्यावरती वाद आहे. ठीक आहे, आता एखाद्याला निवड झाली चिठ्ठ्या टाकून, पण मग दुसरा जो पडला त्याचं असं म्हणणं आहे की यार हे जरा काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल झालंय इथे. ठीक आहे, तर मग अशा त्याला अपील करायचं आहे. ठीक आहे, तर मग त्याचं अपील त्याने कुठं करायचं, तर 7 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्याकडे करायचं आहे. जिल्हाधिकाऱ्याने समजा ते असं सांगितलं की यार नाही बरोबर आहे, जे झालं ते बरोबर आहे, मग त्याच्या विरुद्ध अपील करायचं आहे. मग पुढच्या 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्त म्हणजे डिव्हिजनल कमिशनरकडे करायचं आहे. याच्या निर्णयाने पण तो खुश नाही झाला तर पुढे मग राज्य सरकारकडे अपील करू शकतो आणि त्याच्या पुढे डायरेक्ट न्यायालयात अपील करू शकतो. ठीक आहे, तर मग ही अशी प्रोसिजर आहे. ठीक आहे, तर मग लक्षात ठेवा कुठून कुठे अपील केलं जाऊ शकतं. ठीक आहे, आणि किती दिवसांमध्ये केलं जाऊ शकतं हे पण लक्षात ठेवा, कारण ह्या दिवसांवरती प्रश्न आले. ठीक आहे, यांचा पदावधी किती आहे, हा आपण आधी पण बघितला. यांचा कार्यकाळ हा साधारण 5 वर्षाचा असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर सरपंचाचं मानधन किती आहे, तर बघा 2019 मधल्या अपडेटेड फिगर आहे. ठीक आहे, तुमच्या पुस्तकांमध्ये कदाचित थोड्याशा वेगळ्या असू शकतात. तर सरपंचाचं जे मानधन आहे ते त्या ठिकाणी लोकसंख्येनुसार ठरतं. म्हणजे गावाची लोकसंख्या किती आहे त्याच्यावरून त्याचं मानधन ठरते. तर मग इथे 3 गट केले. जर लोकसंख्या 2000 पर्यंत असेल तर मानधन 3000 रुपये राहील. ठीक आहे, आणि आधी ते 1000 होतं. ठीक आहे, 2019ला हे वाढवलेलं आहे. 2000 ते 8000 लोकसंख्या असेल तर 4000 मानधन राहील. आधी ते 1500 होतं. 8000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर 5000 रुपये मानधन मिळेल. आधी ते 2000 होतं. ठीक आहे, तर मग आधीचं आणि आत्ताचं हे दोन्ही लक्षात ठेवा, कारण हे न्यूजमधलं होतं, करंटमधलं होतं. ठीक आहे, हे आत्ताशी लेटेस्ट फिगर आहे, याच्यात बदल झालेले आहे, म्हणून आपल्याला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, याच्यानंतर अजून काय महत्त्वाचं आहे की 2019 पासून उपसरपंचास मानधन देण्याची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे काय, 2019च्या आधी उपसरपंचाला वेगळं मानधन मिळत नव्हतं. त्याला सदस्य म्हणून जे काही मानधन मिळत असेल तेच मिळायचं. ठीक आहे, आणि सरपंचाला सदस्याचं तर मिळायचं, तसेच सरपंचाचं पण मिळायचं. ठीक आहे, पण 2019चा जो हा निर्णय केला की सरपंचाचं मानधन वाढवलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी उपसरपंचाला सुद्धा मानधन देण्यासाठी सुरुवात केली. ठीक आहे, तोपर्यंत हे देण्याची प्रोसिजर नव्हती. मग आता उपसरपंचाला सध्या किती मिळत आहे, तर जे सरपंचाला आधी मिळायचं ना ते आता उपसरपंचाला मिळत आहे. म्हणजे जे हे 1000 आहे. ठीक आहे, तर हे आजचं उपसरपंचाचं मानधन आहे. हे जे 1500 आहे हे आजचं उपसरपंचाचं मानधन आहे. हे जे 2000 आहे हे आजचं उपसरपंचाचं मानधन आहे. ठीक आहे, तर मग हे लक्षात ठेवा, हे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. ठीक आहे,
याच्यानंतर अतिथी भत्ता. ठीक आहे, मग ते जे काही सरपंच आणि उपसरपंच हे मीटिंगसाठी उपस्थित राहत असतात. ठीक आहे, तर याचा त्यांना अतिथी भत्ता पण मिळतो. तो म्हणजे किती आहे, तर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या 2% किंवा 6,000 यापैकी जे कमी असेल तेवढी रक्कम त्यांना मानधन म्हणून मिळत असते. ठीक आहे, मग हे लक्षात ठेवा, 2% किंवा 6,000 यापैकी कमी ते. ठीक आहे. रजा. आता रजा जास्तीत जास्त 6 महिने घेऊ शकता. ठीक आहे, हे आपण आधी पण बघितलं. राजीनामा, हे पण आपण आधी बघितलंय की ग्रामपंचायतीचे सदस्य आणि उपसरपंच आपल्या पदाचा राजीनामा हा सरपंचाकडे देतात आणि सरपंच आपल्या पदाचा राजीनामा हा पंचायत समिती सभापतीकडे देतो. ठीक आहे. बडतर्फी म्हणजे आता यांना काढून टाकायचंय पदावरनं, तर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना बडतर्फ करण्याचा अधिकार हा विभागीय आयुक्त म्हणजे डिव्हिजनल कमिशनर यांच्याकडे आहे. आधी हा अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला होता. ठीक आहे, तर मग आधी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला होता, आता तो विभागीय आयुक्ताला आहे. ठीक आहे, आणि या मुद्द्यावरती आपल्याला एकदा प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. आता अविश्वास ठराव. बडतर्फ वेगळं आहे आणि अविश्वास ठराव वेगळा आहे. ठीक आहे, बडतर्फ आपण केव्हा करतो, जेव्हा अकार्यक्षमता, ठीक आहे, किंवा जे अपात्रतेच्या अटी दिलेल्या आहे की 2पेक्षा जास्त अपत्य नाही पाहिजे, परत घरात शौचालय पाहिजे, तर हे जर नंतर सिद्ध झालं की हा व्यक्ती अपात्र असून सुद्धा त्या ठिकाणी इलेक्शनला उभा राहिला होता, तर अशा वेळी त्याला बडतर्फ करण्यात येतं. किंवा करप्शन केलं आहे, तर मग हे सगळे जे अधिकार असतात हे विभागीय आयुक्ताकडे असतात. आणि जो अविश्वास ठराव आहे तो म्हणजे आहे नो कॉन्फिडन्स मोशन. ठीक आहे, नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजे काय आहे, तर जे पंच लोक आहेत, म्हणजे आपण बघितलं मागाशी जे 16 लोक आपण निवडून दिले होते. ठीक आहे, या 16 पैकी यांनी 2 लोकांना, एकाला सरपंच म्हणून आणि एकाला उपसरपंच म्हणून अपॉइंट केलं. पुढे जाऊन या 16 लोकांनाच, म्हणजे आता ते 14 राहिले कारण दोघांना त्यांनी अपॉइंट केलंय, तर या 14 लोकांनाच त्यांच्यावरती विश्वास नाही आहे. ठीक आहे, त्यांना असं वाटतंय की आता यांना या पदावरून काढून टाकलं पाहिजे. ठीक आहे, तर मग ते त्या ठिकाणी अविश्वासाचा ठराव त्या ठिकाणी मांडतात किंवा नो कॉन्फिडन्स मोशन त्या ठिकाणी मांडतात. ठीक आहे, मग हे जसं आपण लोकसभेत, विधानसभेत होत असतं अविश्वास ठराव, त्याच पद्धतीचं इथे आहे. फक्त इथे मेजॉरिटी वगैरे थोडीशी वेगळी आहे. तर बघा मेजॉरिटी कशी आहे. सरपंच आणि उपसरपंच यांच्यावरती अविश्वासाचा ठराव दाखल करण्यासाठी 2/3 सदस्यांनी ठराव करून विशेष सभेची मागणी तहसीलदाराकडे करावी लागते. क्लिअर आहे. इथे आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे की 2/3 बहुमत पाहिजे सदस्यांचं आणि सभेची मागणी कोणाकडे करायची, तर तहसीलदाराकडे करायची. ठीक आहे, हे इथे लक्ष द्या कारण अविश्वास ठरावावरती 2दा ते 3दा प्रश्न आलेले. ठीक आहे, आणि हे मी अपडेटेड गोष्ट सांगतोय. आधीची जी गोष्ट होती ना ती 1/3 होती. ठीक आहे, त्याच्यानंतर थेट सरपंच निवडायची प्रक्रिया चालू झाली, त्याच्यानुसार ही 2/3 केली आणि त्याच्यानंतर परत थेट पासून अप्रत्यक्ष पद्धत सुरू झाली, पण त्यांनी हे परत 1/3 वरती केलं नाही. ठीक आहे, त्यांनी हे 2/3च कंटिन्यू ठेवलं. ठीक आहे, म्हणजे जरी आता थेट जरी निवडून नाही आला सरपंच, तरी प्रक्रिया जी अविश्वास ठरावाची आहे ती थेट सरपंचासाठी जी होती तीच आहे. ठीक आहे, तर बघा 2/3 मांडायचं आहे. एकदा मागणी केल्यानंतर ही सूचना परत मागे घेता येत नाही. ठीक आहे, म्हणजे एकदा या 14 लोकांनी मागणी केली 2/3 तहसीलदाराकडे आणि तहसीलदाराने त्याच्यासाठी बैठक लावली, मग त्याच्यानंतर परत हे 14 लोक तहसीलदाराकडे जाऊन असं नाही म्हणू शकत की जाऊ द्या आम्हाला प्रस्ताव मागे घ्यायचा आहे, तुम्ही बैठक रद्द करा, असं नाही. ठीक आहे, एकदा तुम्ही बैठक लागली तर ती घ्यावीच लागते. ठीक आहे, मग मागणी केल्यानंतर तहसीलदार 7 दिवसाच्या आत बैठक घेतात. या बैठकीत ठराव संमत करण्याकरता 3/4 बहुमत त्या ठिकाणी आवश्यक असते. ठीक आहे, आणि या बैठकीचं अध्यक्षस्थान कोणाकडे असतं, तर तहसीलदार स्वतः त्या ठिकाणी अध्यक्ष असतात. मग आता बैठकीमध्ये ठराव संमत करायचा आहे तर 3/4 मेजॉरिटी पाहिजे. ठीक आहे, 3/4 आणि ही जागा जर महिला राखीव असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी 3/4च पाहिजे. इथे एक गोष्ट क्लिअर करून घ्या की जागा महिला राखीव पाहिजे. ठीक आहे, जागा महिला राखीव पाहिजे म्हणजे एखादी महिला आहे ती ओपनच्या सीटवरून जरी निवडून आली
तरी मग तिला काढायचं आहे म्हणून त्या ठिकाणी वेगळी प्रोसिजर आहे असं काही नाही. पण जर ती महिला राखीवरून निवडून आली तर तिला 3/4 लागते. ठीक आहे. आणि सध्या हे दोन्हीकडे सारखंच असल्यामुळे त्याच्यामध्ये काही फरक नाही उरला आहे. पण हे आपण जेव्हा पंचायत समिती आणि ZP बघू तर तिथे या 2 ठिकाणी वेगवेगळी मॅजॉरिटी लागते. त्याच्यामुळे महिला राखीवरती फरक पडतो. ठीक आहे. निवडीनंतर पहिले 2 वर्ष असा ठराव मांडता येत नाही. ठीक आहे. बघा हे पण महत्त्वाचं आहे. याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलाय. या लाईनवरतीच प्रश्न विचारलेला आहे. एकदा ठराव फेटाळल्यास पुन्हा 2 वर्ष असा ठराव मांडता येत नाही आणि मुदत संपायला 6 महिने शिल्लक असल्यास ठराव मांडता येत नाही. म्हणजे शेवटचे 6 महिने असेल तर ठराव मांडता येत नाही. ठीक आहे. म्हणजे बघा निवडीनंतर पहिल्या 2 वर्षाने मांडायचे, त्याच्यानंतर पुन्हा तो फेटाळला तर पुन्हा 2 वर्षाने मांडता येत आणि शेवटचे 6 महिने असले बाकी तरी नाही मांडता येत. ठीक आहे. तर मग हे फॅक्ट्स जे आहे हे लक्षात ठेवा. थोडेसे कन्फ्युजिंग आहे पण एकदा दोनदा वाचलं किंवा हाच व्हिडिओ परत बघितला थोडासा मागे करून तरी ते क्लिअर होऊन जाईल. कार्य आणि अधिकार. आता सरपंचाचं काय काय काम आहे तर ग्रामसभा बोलवणे आणि अध्यक्षस्थान भूषवणे, ग्रामपंचायतीच्या सभा बोलवणे आणि त्याचे अध्यक्षस्थान भूषवणे, ग्रामपंचायतीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे. आणि इतर मध्ये काय की सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच हा काम बघतो. ठीक आहे. तर आय होप सरपंच या ठिकाणी क्लिअर झाला असेल. आता आपण यांच्याशी संबंधित जे अधिकारी आहेत यांच्यावरती प्रश्न तर 1-2च आलेले पण आपण पूर्ण करून टाकू. ठीक आहे. कारण आपल्या सिलेबसचा तो भाग आहे आणि आपण ठरवलेलं आहे की आपण एकदाच करणार पण कम्प्लीट आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह करणार. तर बघा ग्रामसेवकाविषयी आपल्याला काय काय माहिती तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 याच्या कलम 60 नुसार ग्रामसेवक या पदाची तरतूद केलेली आहे. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो, तसेच ग्रामपंचायतीचा सचिव असतो म्हणजेच चिटणीस असतो म्हणजेच सेक्रेटरी असतो. आता हा ग्रामपंचायतीचा जरी प्रशासकीय प्रमुख असला तरी तो कर्मचारी कोणाचा आहे तो कर्मचारी जिल्हा परिषदेचा आहे. ठीक आहे. तो ग्रामपंचायतीचा स्वतःचा कर्मचारी नाही. ठीक आहे. तर जिल्हा परिषदेचा पदसिद्ध कर्मचारी म्हणजेच ग्रामविकास मंत्रालय किंवा ग्रामविकास डिपार्टमेंट याचा वर्ग 3चा कर्मचारी आहे. ठीक आहे. अजून काय आहे त्याच्याकडे तर ग्रामपंचायतीमध्ये जे रोजगार हमी योजना आहे त्याचा अध्यक्ष सुद्धा तो असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जन्म मृत्यू समितीचा निबंधक म्हणून सुद्धा ग्रामसेवक काम बघत असतो. ग्रामपंचायत बालविवाह प्रतिबंध समितीचा अध्यक्ष असतो. ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांना जोडणारा दुवा आहे आणि त्याची निवड. ठीक आहे. इथे एंटर पाहिजे होतं, हे निवड खाली पाहिजे. ठीक आहे. तर बघा निवड जी आहे ती जिल्हा निवड समितीकडून केली जाते. ठीक आहे. आता हे जिल्हा निवड मंडळ जे आहे ते सध्या अस्तित्वात नाहीये. याच्याऐवजी आणलं होतं महापरीक्षा पण ते महापरीक्षा पण रद्द केलं. त्याच्यानंतर आणलं महाIT पण महाIT तर अजून काही कार्य चालू झालेलं नाहीये. ठीक आहे. नेमणूक कोण करतं तर CEO करतात. ठीक आहे. तर बघा हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की याची नेमणूक याला अपॉइंटमेंट कोण देत असतं तर ZP CEO देत असतात. याच्यावरती नियंत्रण आता जवळचं नियंत्रण असतं BDOचं आणि दूरचं नियंत्रण असतं हे CEOचं. याच्या रजा तर किरकोळ रजा ज्या आहे ते BDO मंजूर करत असतो आणि ज्या अर्जित रजा आहे त्या CEO मंजूर करत असतो. ठीक आहे. याच्यानंतर याला बडतर्फ करणे किंवा राजीनामा देणे हे सगळे अधिकार CEO कडे आहे. त्याच्यानंतर बढती आणि प्रमोशन याच्याविषयीचे अधिकार सहाय्यक गट विकास अधिकारी ठीक आहे असिस्टंट BDO यांच्याकडे आहे. आणि याला वेतन जे आहे ते जिल्हा निधीतून दिलं जातं, ग्रामपंचायत वेतन देत नाही. ठीक आहे. तर हा वेतनचा जो पॉईंट आहे हा आपल्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. कारण कसं आहे बघा की ही झाली ग्रामपंचायत. ठीक आहे. ग्रामपंचायत स्वतः काही या ठिकाणी ग्रामसेवकाला अपॉइंट नाही करत. ठीक आहे. तर त्याला जिल्हा परिषदेतून इकडं पाठवलं जात आहे. ओके. मग त्याच्यामुळे त्याच्या वेतनाचा खर्च सुद्धा ZP करतं कारण तो त्यांचा कर्मचारी आहे, पण त्यांनी तो त्या ठिकाणी ग्रामपंचायतीवरती पाठवलेला आहे. कार्य काय बघा, जन्म मृत्यूची नोंद करणे आणि त्याचा दाखला देणे, ग्रामनिधी सांभाळणे आणि ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करून पंचायत समितीकडे सादर करणे. ठीक आहे. आता हा जो पॉईंट आहे हा थोडासा जुना पॉईंट आहे. ठीक आहे. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करून आता ही पावर त्या ठिकाणी सरपंचाला फॉरवर्ड केलेली आहे. ओके.
ग्रामपंचायत, ग्रामबैठका आणि ग्रामसभा यांची पूर्वसूचना देणे, त्यांचे अहवाल वगैरे बनवणे, गावातील लोकांना शासकीय योजनेचा लाभ देणे, ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज बघणे, ग्रामपंचायतीने मंजूर केलेला ठराव आणि सूचना यांची अंमलबजावणी करणे, ग्रामपंचायतीच्या व्यवहाराचे आर्थिक हिशोब ठेवणे आणि ग्रामपंचायतीच्या सभेचे दप्तर व्यवस्थित सांभाळणे. याच्यानंतर आहे महाराष्ट्रातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र. आता आपल्यापैकी कोणी जर ग्रामसेवक म्हणून अपॉइंट झालं तर त्यांच्या ट्रेनिंगसाठी कुठे कुठे केंद्र बनवले, तर कोसबाड ठाणे या ठिकाणी आहे, गारगोटी कोल्हापूर, मांजरी पुणे, शिंदेवाडी चंद्रपूर, जालना आणि परभणी या 6 ठिकाणी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहे. पण याच्यातली काही बंद झालेली आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे जस्ट हे नावं लक्षात ठेवा. कोणी विचारणार तर नाही आपल्याला, पण मी ती इन्फॉर्मेशन घेऊन ठेवली आहे. याच्यानंतर आहे तलाठी. आता तलाठी हे जे पद आहे हे तसं बघितलं तर विकास यंत्रणेतलं नाही आहे, ठीक आहे. आता 2 यंत्रणा असतात सरकारच्या 2 यंत्रणा असतात, ठीक आहे. एक आहे रेव्हेन्यू म्हणजे महसूल विभाग आणि एक आहे डेव्हलपमेंट म्हणजे विकास यंत्रणा, ठीक आहे. तर मग जो रेव्हेन्यू विभाग आहे तर याच्या अंतर्गत कोण येतं, तर याच्या अंतर्गत DM येतात, स्वतः जिल्हाधिकारी, ठीक आहे. त्याच्यानंतर तहसीलदार येतील, त्याच्यानंतर खाली तलाठी, ठीक आहे. आता हे मी समजण्यासाठी सांगून ठेवतोय. आणि जो विकास यंत्रणा आहे डेव्हलपमेंट, मग याच्या अंतर्गत ZPCO, ओके. त्याच्या खाली BDO, त्याच्या खाली ग्रामसेवक. तर अशा पद्धतीची ही रचना असते. आणि जी विकास यंत्रणा आहे, ठीक आहे, तर हिचं काम काय आहे, तर शासनाच्या योजना राबवणे, ठीक आहे. म्हणजे काय, तर यांचं एक्झॅक्टली काम काय आहे, जो पैसा आहे, ठीक आहे, तो डिस्ट्रीब्यूट करणे यांचं काम आहे, ठीक आहे. पैसा खर्च करणे यांचं काम आहे, ठीक आहे. आणि जी महसूल यंत्रणा आहे हिचं काम काय आहे, तर टॅक्स गोळा करणे, कर गोळा करणे, टोल गोळा करणे, फीस गोळा करणे, म्हणजे यांचं काम काय आहे, तर पैसा उभारणे हे यांचं काम आहे आणि पैसा खर्च करणं तर हे यांचं काम आहे, ठीक आहे. तर अशा शासनाच्या 2 पॅरलल यंत्रणा आहे, ठीक आहे. आणि यांच्या पॅरलल म्हणून पोलीस प्रशासन असतं, ठीक आहे, पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन. तर ती एक सेपरेट यंत्रणा आहे, ठीक आहे. आता हे याच्यावरती मी बोलेल एखाद दिवशी, तो आपल्या लेक्चरचा टॉपिक नाही आहे. पण सध्या समजण्यासाठी एवढं लक्षात ठेवा की जे तलाठी आहे, तहसीलदार आहे, DM आहे, ते रेव्हेन्यू यंत्रणेचे भाग आहे. आणि जे CEO आहे, BDO आहे आणि ग्रामसेवक आहे हे डेव्हलपमेंट यंत्रणेचे भाग आहे, ठीक आहे. तर मग हा जो तलाठी आहे हा रेव्हेन्यू यंत्रणेचा भाग आहे. तर मग तलाठी या पदाचे जनक कोण आहे, तर ते आहे राजर्षी शाहू महाराज, ठीक आहे. आता इथे जनक म्हणजे काय, तर जनक म्हणजे तर त्यांनी स्वतः निर्मितीच केली आहे, ठीक आहे. शाहू महाराजांनीच या पदाची निर्मिती केली, ठीक आहे. आणि पुढे जाऊन नंतर ते पद आपण इकडे अडॉप्ट केलेलं आहे. तर 1918 मध्ये शाहू महाराजांनी कुलकर्णी कुल पद्धत बंद करून तलाठी या पदाची निर्मिती केली व पाटील शाळा आणि तलाठी शाळा यांची स्थापना केली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 7(3) नुसार तलाठी या पदाची निर्मिती केली जाते. महसूल मंत्रालयाचा वर्ग 3चा कर्मचारी आहे आणि ग्रामपंचायत आणि तहसील यांना जोडणारा तो दुवा आहे, ठीक आहे. तलाठी कार्यालय कुठे असतं, तर ज्या ठिकाणी गावातली सज्जा किंवा चावडी आहे त्या ठिकाणी तलाठी कार्यालय असतं, ओके. तलाट्याची निवड कुठून केली जाते, तर निवड जिल्हा निवड मंडळाद्वारे केली जाते, ज्याच्यामध्ये किमान 1 ते कमाल 3 सदस्य असतात. नेमणूक याची जिल्हाधिकारी स्वतः करतात. याचे नियंत्रण जे आहे ते जवळचे मंडल अधिकाऱ्याचे आहे आणि दूरचे उपजिल्हाधिकाऱ्याचे आहे. त्याच्यानंतर रजा पण कोण मंजूर करतं, तर तहसीलदार मंजूर करतो आणि अर्जित रजा उपजिल्हाधिकारी मंजूर करतो. निलंबित करणे आणि राजीनामा देणे, तर तलाठ्याला निलंबित आणि राजीनामा कोणाकडे द्यायचा आहे, त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्याकडे. त्याचं बढती किंवा प्रमोशन, ठीक आहे, तर हे झाल्यावरती तो पुढे जाऊन मंडल अधिकारी बनू शकतो, ठीक आहे, म्हणजे सर्कल ऑफिसर. मंडल अधिकारी म्हणजे सर्कल ऑफिसर. त्याचं वेतन राज्याच्या निधीतून दिलं जातं, ठीक आहे. तर मग हे पण लक्षात ठेवा, तलाठ्याचं वेतन सुद्धा राज्याच्या संचित निधीतून म्हणजे कॉन्सॉलिडेटेड फंडमधून दिलं जातं. कार्य काय आहे, तर शेतकऱ्यांना 7/12 किंवा जमिनीचा उतारा देणे, पिकांची आणेवारी ठरवणे,
गावातील जमिनींचे एने करून देणे, शेतकऱ्यांना शेतसारा गोळा करून देणे, त्यांना कर्ज मिळवून देणे, गावातील 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना निवडणूक ओळखपत्र देणे. ठीक आहे. तसेच गावातील नागरिकांना केशरी, पिवळा, पांढरा या शिधापत्रिका वाटप करणे, गावातील कृषी विषयक आणि जनावरे विषयक शिबिर आयोजित करणे, गावातील नागरिकांसाठी आरोग्य विषयक शिबिर, लसीकरण मोहीम राबवणे, गावातील विविध प्रकारच्या निवडणुका सुरळीत पार पाडणे, तसेच गावातील दुरुस्ती, पूर, भूकंप यांच्यासारखे नैसर्गिक आपत्तीचे अहवाल तहसीलदाराकडे देणे, जमिनीचे हस्तांतरण करणे, हे सगळे कामे त्या ठिकाणी तलाठीचे आहेत. याच्यानंतर अजून एक पद आहे ते म्हणजे पोलीस पाटील. 1992 साली प्रायोगिक तत्वावरती ब्रिटिशांनी या पदाची निर्मिती केली. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 या कायद्यानुसार पोलीस पाटील पदाची निर्मिती. हा कायदा लागू केव्हा झाला आहे? 5 जून 1968 साली. कायदा लागू झाला तेव्हा 34 ग्रामीण जिल्हे होते, त्या ठिकाणी हे पद अस्तित्वात आणलं. आणि मग मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांसाठी पोलीस पाटील हे पद अस्तित्वात नाही आहे. हा महसूल मंत्रालयाचा वर्ग 4चा कर्मचारी आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, पोलीस पाटील सुद्धा रेव्हेन्यू यंत्रणेचा भाग आहे. ओके. गाव आणि पोलीस स्टेशन यांना जोडणारा तो दुवा आहे. त्याची पात्रता काय आहे? तर तो गावातला रहिवासी असला पाहिजे, 25 ते 45 वय असलं पाहिजे त्याचं, 100 मार्कांची परीक्षा त्यांनी पास व्हायचं आहे आणि किमान 10वी पास असला पाहिजे. नेमणूक कोण करत आहे? तो उपजिल्हाधिकारी करता, उपविभागीय अधिकारी करता, उपविभागीय दंडाधिकारी किंवा प्रांताधिकारी करता. हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक तहसीलदार करू शकतो. याच्यावरती नियंत्रण जवळचं असते तलाठ्याचे आणि दूरचे उपजिल्हाधिकाऱ्याचे. याच्या किरकोळ रजा तलाठी मंजूर करून देऊ शकतो आणि अर्जित रजा उपजिल्हाधिकारी करू शकतो. कार्यकाळ असतो सर्वसाधारण 10 वर्षाचा आणि वयाच्या 60 वर्षापर्यंत. ठीक आहे. याचं वेतन हे राज्याच्या संचित निधीतून दिलं जातं, तसेच भत्तासुद्धा दिला जातो. ठीक आहे. हे जास्त महत्त्वाचं नाही आहे म्हणून मी फास्टमध्ये वाचून घेतो आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमच्या वर्कबुकमध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन टाईप करूनच दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला लिहिण्याची गरज नाही. शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्याची प्रथम जबाबदारी त्याची आहे. शस्त्रास्त्रे, अंमली पदार्थ, दारू इत्यादींची माहिती मिळवून पोलीस स्टेशनला कळवायचे. गावात दंगे होत असतील तर दंगेखोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करणे. आकस्मिक मृत्यूची नोंद घेऊन पोलीस स्टेशनला कळवणे. गावातील जन्ममृत्यूची माहिती मिळवून ग्रामसेवकाला देणे. ठीक आहे. याच्यानंतर कोतवाल. आता हा ग्रामपंचायतीचा कर्मचारी. ठीक आहे. तर ग्रामपंचायतीचा 24 तास काम करत असतो. महसूल मंत्रालयाचा वर्ग 4चा कर्मचारी आहे. ग्रामपंचायत आणि सज्जा यांना तो जोडणारा दुवा आहे. त्याची पात्रता आहे तो गावचा मूळ रहिवासी असावा, वयोगट 18 ते 40, किमान 10वी पास. याच्यानंतर 100 मार्कांची एक्झाम त्याने पास करायची आहे. तसेच 100 रुपये डिपॉझिट आणि 2 जामीनदार ठेवायचे. याची नेमणूक तहसीलदार करतो. ठीक आहे. नियंत्रण जवळचे तलाठ्याचे आहे, दूरचे तहसीलदाराचे आहे. किरकोळ रजा तलाठी मंजूर करतो आणि अर्जित रजा तहसीलदार मंजूर करतो. निलंबन किंवा राजीनामा कोणाकडे आहे? तर तहसीलदाराकडे आहे. कार्यकाळ वयाच्या 60 वर्षापर्यंत. वेतन 1 एप्रिल 2012 पासून प्रतिमाह 5,000 रुपये अधिक भत्तासुद्धा दिला जातो आणि हा राज्य संचित निधीतून दिला जातो. याचं कार्य काय आहे? तर ग्रामपंचायत सर्वोच्च अधिकारी आणि कर्मचारी यांनी दिलेली सूचना दवंडी मारून गावात पोहोचवणे हे याचं मुख्य काम आहे. ठीक आहे. कोतवाल म्हणजे काय? तर जस्ट या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, दवंडी पिटवायची, हे त्याचं काम आहे. आणि त्याच्यासोबत गावातलं जे काही दफ्तर असेल, ठीक आहे, सरकारी कामाचं, आणि ते तालुक्याला न्यायचं आणायचं काम त्याचं आहे. हे 2 त्याचे मेन काम असतात. ठीक आहे. तर ग्रामबैठका आणि ग्रामसभा यांचे व्यवस्थापन करणे, ग्रामपंचायत आणि सज्जा साफसफाई करणे, ग्रामपंचायतचे दफ्तर आणि सज्जा घेऊन जाणे. ठीक आहे. हे इतक्यात मी सांगितलं. गावातील आकस्मिक मृत्यूची नोंद घेऊन ती पोलीस पाटलाला देणे. पोलीस पाटील यांनी पकडून दिलेले चोर, दंगेखोर यांच्यावरती लक्ष ठेवणे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ग्रामपंचायतीचे इतर कर्मचारी. मग आता हे तर आपण 4 लोक बघितले. याच्यानंतर ग्रामपंचायत स्वतःसुद्धा काही लोकांना अपॉइंट करू शकते. ठीक आहे. मग जसं की ग्रामपंचायतीचा शिपाई आहे, त्यांचा क्लार्क असतो, कम्प्युटर टायपिंगवाला असतो. ठीक आहे. तर हे स्वतःचे जे कर्मचारी असतात ते ग्रामपंचायत स्वतःच्या लेवलवरती अपॉइंट करत असते.
यांची नियुक्ती ग्रामपंचायत करत असते, पण यांच्या वेतनावरील खर्च हा राज्य शासन आणि ग्रामपंचायत हे दोघं समसमान करतात, म्हणजे 50-50 करतात. ठीक आहे, समजा त्याला 5,000 रुपये वेतन देत असतील तर त्याच्यातला 2,500 त्या ठिकाणी राज्य सरकार देईल आणि 2,500 ग्रामपंचायत देईल. तर अशा पद्धतीने ते होत असतं. आणि हे जे ग्रामपंचायतींचे कर्मचारी असतात, ठीक आहे, तर हे सुरुवातीला त्या ठिकाणी कंत्राटी फॉर्ममध्ये भरले जातात. ठीक आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती त्यांची अपॉइंटमेंट केली जाते आणि त्याच्यातले काही कदाचित पुढे जाऊन परमनंट केले जातात. ठीक आहे, ते पण काही निश्चित नाही. ओके, तर आय होप तुम्हाला हे पण समजलं असेल. तर या ठिकाणी आपलं ग्रामपंचायत या विषयावरचं लेक्चर संपलेलं आहे. आय होप तुम्हाला लेक्चर नक्की आवडला असेल. ठीक आहे, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच काही प्रश्न असल्यास मला तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे, आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे @e-स्वाध्याय, त्याला तुम्ही जॉईन करून ठेवा. आणि याच्यानंतर लगेचच तुम्ही आपला पार्ट 2चा व्हिडिओ करा, ज्याच्यामध्ये मी या टॉपिकवरती आलेले सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहे. तर भेटूया त्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.